मित्रांनो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राज्यस्तरीय 5 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचं हे तिसरं पुष्प. मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग व विविध उपक्रम विभाग तर्फे आयोजित मन के साथ मन की बात ह्या व्याख्यानमालेमध्ये आज तिसऱ्या दिवशी वक्तव्य करणार आहेत डॉक्टर मिलिंद पोतदार, मानसोपचार तज्ञ, लातूर. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण एक चळवळ गीत सादर करण्यासाठी मी अवधूत कांबळे यांना विनंती करतो. अवधूत कांबळे गीत सादर कर. बर हाय का सांगा, बर हाय का देव येतो अंगात, खरं हाय का? कस काय देव ऋषी बर हाय का सांगा, बर हाय का देव येतो अंगात, खरं हाय का? जोगदान तुम्ही, भक्तान तुम्ही, आराधन तुम्ही, हा 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 पुजारान तुम्ही, सांगा देव येतो अंगात, खरं हाय का? काल म्हण तुम्ही जत्रेला गेला, पालखीचा नगारा ऐकू आला. काल म्हण तुम्ही जत्रेला गेला, पालखीचा नगारा ऐकू आला. केले हात वारे अंग थरथरे, केले हात वारे अंग थरथरे, उडतो हात हात वर वर का देव येतो अंगात, खरं हाय का? खरं हाय का, खरं हाय का, खरं हाय का? सांगा देव येतो अंगात, खरं हाय का? काल म्हण कोणी अंगरोगी आला, काय तुझ्या वाऱ्यानं सांगितलं त्याला. बया बया, काल म्हण कोणी अंगरोगी आला, काय तुझ्या वाऱ्यानं सांगितलं त्याला. रोग नाही साधा झाली भूतबाधा, रोग नाही साधा झाली भूतबाधा, अंगारा लावी तपळणार का देव येतो अंगात, खरं हाय का? खरं हाय का, खरं हाय का, खरं हाय का? सांगा देव येतो अंगात, खरं हाय का? कोण देव तुला प्रसन्न झाला, तुझ्याच चेल्यांनी बोलबाला केला. कोण देव तुला प्रसन्न झाला, तुझ्याच चेल्यांनी बोलबाला केला. तुझ्या अंगी येतो येतो तसा जातो, तुझ्या अंगी येतो येतो तसा जातो, देव तुझा पगारी नोकर का देव येतो अंगात, खरं हाय का? खरं हाय का, खरं हाय का, खरं हाय का? सांगा देव येतो अंगात, खरं हाय का? कस काय देव ऋषी बर हाय का सांगा, बर हाय का देव येतो अंगात, खरं हाय का? खरं हाय का, खरं हाय का, खरं हाय का? मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ह्या 5 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत स्वागत. मित्रांनो, डॉक्टर मिलिंद पोतदार आजच्या ह्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आता हे जे गाणं झालं, अगदी तोच विषय घेऊन ते आपल्या समोर व्याख्यान देणार आहेत. तुमच्या वेगवेगळ्या समस्यांना उत्तर देणार आहेत.
अंगात येते कसे, तो आजार आहे का, मानसिक आजार कसे होतात, बरे होतात का, यांचा आजाराशी काही संबंध आहे का, कशी होते, हे सर्व ते आपल्या व्याख्यानामध्ये सांगणार आहेत. मित्रांनो, काही सूचना ह्या कार्यक्रमाआधी मी तुम्हाला देऊ इच्छितो. सर्वांनी आपले माईक आणि व्हिडिओ म्यूट ठेवावे. कोणीही व्याख्यानाच्या मध्ये प्रेझेंटेशन करू नये, तसंही कोणी करू नये प्रेझेंटेशन. आणि आपले काही प्रश्न असले, आपण व्याख्यानाच्या नंतर डॉक्टर साहेब आपल्या प्रश्नाला उत्तर देतीलच, तर ते प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. त्या अनुक्रमाने तुमचे प्रश्न घेऊन ते उत्तर देण्यात येतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हे जे काम आहे, हे पहाडा एवढं काम आहे. ज्याला असं वाटतं की या समितीमध्ये आपण हे काम करायची इच्छा आहे, त्यांनी आपले चॅटबॉक्समध्ये आपले नाव आणि नंबर नोंदवावे. त्यांच्याशी आम्ही हे व्याख्यानमाला संपल्यानंतर कॉन्टॅक्ट करू. आणि त्याचप्रमाणे मानस मित्र ज्याला बनायचं आहे किंवा ज्याला काम करायची इच्छा आहे, त्यांनी सुद्धा आपले नावं त्या चॅटबॉक्समध्ये टाकावेत. मित्रांनो, अशा सूचना आहेत. आणि मध्ये जर कुणाला बोलायचं आहे तर त्यांनी व्याख्यानामध्ये बोलू नये, खबरदारी घ्यावी. आणि तुम्हाला जर हे 250 लोकांची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला फेसबुकमध्ये सुद्धा हे व्याख्यान अटेंड करता येईल. धन्यवाद. आता मी डॉक्टर साहेबांचा परिचय करण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर माधुरी झाडे यांना, ज्या वर्धा जिल्ह्याच्या प्रधान सचिव आहेत, यांना सूत्र सोपवतो. धन्यवाद सर. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग व विविध उपक्रम विभाग द्वारा आयोजित मन के साथ मन की बात या 5 दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमालेचा आजचा 3रा दिवस. साथींनो, हे 3रं पुष्प गुंफत असताना व्याख्यानमालेचं मी आपल्याला सांगू इच्छिते की पहिल्या दिवशी आपण चला डोकावू या मनाच्या गाभाऱ्यात या विषयावर माननीय डॉक्टर प्रदीप जोशी यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. आणि त्यांनी अतिशय सुंदरपणे मेंदूची रचना आणि त्याचं कार्य या संदर्भात आपल्याला सखोल अशी माहिती दिली. अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं पण दिली आणि त्या उत्तरातून खूप जास्त कळलं असे फीडबॅक सुद्धा आम्हाला आले. दुसऱ्या दिवशी आपण मन उधाण वाऱ्याचे या विषयावर माननीय डॉक्टर वर्षा पाटील मन आजारी पडण्याची कारणं आणि मनाचे आजार, त्यावरील उपचार आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आधुनिक काळात त्यावरील उपचारांमध्ये झालेले असंख्य आमूलाग्र बदल याविषयी पण आपण माहिती त्यांच्याकडे जाणून घेतली. आणि त्याला धरून आपले असंख्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्यांनी काल बराच वेळपर्यंत देण्याचा प्रयत्न केला. आजचं त्याच याला धरून म्हणजे मनावरच काम करत करत आजचा आपण 3रा दिवस आपण गाठलेला आहे. आणि आज आपण या 3ऱ्या दिवशी माननीय डॉक्टर मिलिंद पोद्दार सर जे आहेत, हे आज आपणास देव येतो अंगात खराय का या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. साथींनो, आज आधुनिक काळात आपण जरी जगत असलो तरी देखील आपल्यापैकी अनेकांना हे माहिती आहे की अंगात येणं हे आजही सुरू आहे. आणि हे अंगात का येतं हे जाणून घेण्यासाठी आज आपण या विषयाचं आयोजन केलेलं आहे. साथींनो, ज्या महिलांच्या अंगात येतं, खरं तर पुरुषांपेक्षा महिलांच्या अंगामध्ये येण्याचं प्रमाण हे जास्त आहे. आणि ज्या महिलांच्या अंगात येतं, आपण जर अभ्यास केला आणि बघितलं, या काही केसेस हाताळल्या, तर आपल्या लक्षात येतं की बरेचदा या स्त्रिया उपेक्षित असतात, कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या असतात, कुठल्या ना कुठल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास असतो त्यांचा शोषण. आवाज बंद झाला तुमचा. मॅम अनम्यूट करा माधुरी मॅडम. कोणीतरी म्यूट केला. म्यूट नका करू कोणी. हा बोला. आणि महिलांना जे अंगात येतं ते त्यांना ताणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी काढलेला तो एक निवडलेला मार्ग असतो.
आणि मग जे लोक त्यांची उपेक्षा करायच्या आधी तेच लोक त्यांच्या पाया पडतात आणि अशा रीतीने त्यांना आपुलकी आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. पण अशा प्रकारची प्रतिष्ठा काय कामाची? स्त्रियांप्रमाणेच पुरुषांच्या जे काही अंगात येतं त्यालाही वरची काही कारणं आत्ताच सांगितलेली आहेत जबाबदार. पण त्याचबरोबर अंगात आणून दाखवणं आणि त्याच्यानंतर मग लोक त्यांच्याकडे जाणं आणि आजार बरे करतो अशा पद्धतीचे फसवणूक त्यांची करणं, हे जे काही सुरू असतं हेही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा प्रकारचं अनेक पर्दाफाश देखील केलेले आहे आणि लोकांना याच्यातून सोडवलेलं आहे. अशा केसेस सुद्धा आपण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या आहे, त्याच्यावर कार्यवाही झालेली आहे. आणि ही लूट थांबण्यासाठीच आणि आपल्या सगळ्यांना ह्याच्या संदर्भातलं शास्त्रोक्त विज्ञाननिष्ठ माहिती मिळावी आणि हे सगळी विज्ञाननिष्ठ माहिती घेऊन आपण त्याची चिकित्सा करून इतरांपर्यंत ते पोहोचावं आणि आपल्या वर्तनात आणावं, याकरिताच आज डॉक्टरांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची म्हणजे देव खरंच अंगात येतो का, अमावस्या आणि पौर्णिमेला देवाचं अंगात येणं याचा काही संबंध आहे का, आणि या संदर्भातले भूतबाधा खरंच होते का, या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे. या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. पुढील सूत्र शेंडे सरांकडे सोपवते. शेंडे सर. धन्यवाद ताई, आपण खूप छान परिचय दिला. आता डॉक्टर मिलिंद पोद्दार जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि व्याख्यान करणार आहेत, त्यांचा अल्प परिचय आणि स्वागत आमच्या महाराष्ट्र अनिशचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक बबन कानकिरट सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार साथींनो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापित विभाग विविध उपक्रम यांच्या वतीने आयोजित मन के साथ मन की बात या 5 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत आजचे तिसरे पुष्प गोपणारे वक्ते आहेत माननीय डॉक्टर मिलिंद पोद्दार. अवघ्या महाराष्ट्राला सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ म्हणून त्यांची आपल्याला ओळख आहे. डॉक्टर मिलिंद पोद्दार यांचा जन्म 4 मे 1978 रोजी झाला. त्यांचं वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे झालं. त्याचबरोबर डिप्लोमा इन फिजिओलॉजिकल मेडिसिन BJ मेडिकल कॉलेज पुणे येथे झाले. आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये शांती नर्सिंग होममध्ये त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस प्रारंभ केली आणि फार कमी कालावधीमध्ये त्यांनी आपल्या गृह जिल्ह्यात म्हणजे लातूर या ठिकाणी सावली मानसोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. आणि मानसोपचार या क्षेत्रामध्ये त्यांनी लवकरच ते नावरूपास आले. लातूर सारख्या ठिकाणी सावली मानसोपचार संशोधन केंद्र त्यांनी सुरू केलं. 2009ला मानसिक आरोग्यात संशोधन कामासाठी आणि जनसेवेसाठी त्यांनी NGO सुद्धा काढली. सोसायटी फॉर वेलबिंग अवेअरनेस अँड रिहॅबिलिटेशन या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आजपर्यंत तागायत कार्यरत आहेत. त्याचबरोबर अंतरंग डेडिक्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर लातूर वर्किंग ॲज ए डिरेक्टर अँड कन्सल्टंट सायट्रिस्ट म्हणून त्यांची सेवा अहोरात्र चालू असते. सावली हे 20 बेडचं त्यांचं रुग्णालय, त्याचबरोबर अंतरंग 40 बेडचं रुग्णालय जनसेवेसाठी आणि मानसोपचारासाठी सदैव उपलब्ध असते. इतकंच नाही तर शाळा महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांमध्ये जनजागरण करण्यासाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्यात. त्याचबरोबर पालकांच्या, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या संवाद शाळा घेऊन मानसोपचाराविषयी जनजागृती केली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर वर्कशॉप घेण्यामध्ये TOT म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
इतकंच नाही तर राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या प्रेरणा प्रकल्पामध्ये जो हा मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवला गेला, या प्रकल्पाचे टीओटी म्हणून, प्रशिक्षक म्हणून त्यांची महत्वाची भूमिका होती, ती अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अतिशय महत्वाचं काम जर त्यांचं कोणतं असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी केलेलं संशोधन, त्यांनी केलेल्या घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कार्यशाळा आणि शेतकऱ्यामध्ये जाऊन जनजागृती करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं मोठं काम डॉक्टरांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. स्वयंसेवकांसाठी कार्यशाळा घेतल्यात. त्याचबरोबर भारतातला अतिशय दुर्गम असलेला अरुणाचल प्रदेश अशा भागामध्ये जाऊन सुद्धा व्यसनमुक्तीवर डॉक्टर साहेबांनी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले आजचे व्याख्याते डॉक्टर मिलिंद पोद्दार हे आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही त्यांचं फार मोठं योगदान आपल्याला लाभते. आजच्या व्याख्यात्यांचं डॉक्टर मिलिंद पोद्दार यांचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य शाखेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा शाखेचे पदाधिकारी व विविध शाखांचे पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये, तसंच हितचिंतक आणि या विषयामध्ये रुची असलेले कार्यकर्ते आजच्या या आपल्या व्याख्यानमालेत सहभागी झाले. अशा सर्व रसिक श्रोत्यांचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी डॉक्टर संजय शेंडे सरांकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद कानकिरट सर. तर एक मी डॉक्टर नाही आहे. धन्यवाद. मित्रांनो, डॉक्टरांचा हा उत्तुंग परिचय आपल्याला कानकिरट सरांनी दिला. किती मोठं व्यक्तिमत्व आपल्याला आज ह्या व्याख्यानासाठी लाभलेलं आहे हे आपण त्या परिचयावरून समजू शकता. मित्रांनो, सर्वांना उत्सुकता आहे, अंगात कसं येतं, मानसिक आजार बरे होतात का, अमावस्या पौर्णिमा वगैरे आजाराशी संबंध आहे का आणि भूतबाधा कशी होते. चला तर डॉक्टर मिलिंद पोद्दार यांचं आपण व्याख्यान ऐकूया. मी त्या व्याख्यानासाठी डॉक्टर मिलिंद सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद. ऍक्च्युली खरं तर मला त्या पद्धतीनं परिचय करून दिला, मला थोडस दडपण आलंय की माझ्याकडून अपेक्षा खूप जास्त उंचावल्या जातील आणि मी त्याला पुढे सापडेन की नाही. मी प्रयत्न करेन की मला, कारण की मी एवढा सिनियर खरं तर नाहीये आतापर्यंत, ज्या काही गोष्टी करण्याची संधी मिळाली, अनेक अशा व्यक्तींचा सहवास लाभला की ज्यांच्याकडून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं नाव घेईन ते डॉक्टर आनंद नाडकर्णी, त्यांच्यासोबत मला वेळ घालवता आला. त्याच पद्धतीनं औरंगाबादचे डॉक्टर विनय बाराळे आणि जो काही सामाजिक कार्याचा वसा मला मिळाला तो डॉक्टर शशिकांत अहंकारी, हॅलो मेडिकल फाउंडेशन अनदूर. तर या मोठ्या लोकांची साथ मिळाली आणि अनेक असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आपण सर्वजण सुद्धा आज माझ्यासमोर जे आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. हो येतो सर. आवाज येतोय. आवाज येतोय. आता म्यूट झालाय. आवाज येत नाही, म्यूट झालेला आहे तुमचा आता म्यूट झाला आवाज. येतोय आता. हा, 2 वेळेस म्यूट झालं कोणाकडून तरी. तर या सर्वांच्या सहकार्याने, या सर्वांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत माझी जी काही वाटचाल चालू आहे आणि मला असं वाटतं की या सर्वांचं श्रेय मी आजपर्यंत जे काही करू शकलो तर त्या सर्व मार्गदर्शकांचा आहे, सहकार्यांचा आहे. मी माझे प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे मी काही अजून फार मोठा व्यक्ती झालोय असं मला वाटत नाही. आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जे काही मला थोडं बहुत समजायला लागलं या मानसोपचाराविषयी, मानसशास्त्राविषयी, तर त्याच्यातला काही भाग मी आज आपण सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, एकच सेकंड.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने आज मला जो हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी, तर त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः प्रदीप जोशी सरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तर त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या कार्यशाळेसाठी उपलब्ध असलेले सर्व अनिष्टचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर इतर जे सर्व लोक नवीन या उपक्रमामध्ये स्वतःला जोडून घेऊ इच्छितात, तर त्या सर्वांचं आजच्या या कार्यशाळेमध्ये मी पुनश्च एकदा स्वागत करतो. मला जो ऍक्च्युली विषय चर्चा झाली होती, आपण हा विषयाच्या अनुषंगानं बोलताना माझं प्रदीप जोशी सरांशी हे बोलणं झालं होतं की आपल्याला जे सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत, तर एक राज्यव्यापी सर्वांपर्यंत एक मानसिक आरोग्य विषयक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, त्या अनुषंगानं त्यांना या क्षेत्रामध्ये मानसमित्र म्हणून कार्य करण्यासाठी मदत करता यावी, तर या अनुषंगानं आजच्या या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं. ऍक्च्युली लातूरमध्ये पूर्वी मानसमित्रसाठीच्या ज्या काही कार्यशाळा झाल्या त्यामध्ये मला ही संधी मिळाली होती सर्वांसोबत संवाद साधण्याची. ऍक्च्युली मी माझ्या संस्थेमार्फत सुद्धा असं काहीसं काम करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही हॅलो मेडिकल फाउंडेशन अनदूरच्या सोबत 40 गावांमध्ये याच पद्धतीचं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तिथल्या आम्ही 40 कार्यकर्त्यांसाठी एक 5 दिवसाचं शिबिर, पूर्ण 5 दिवसाचं शिबिर मागे राबवलं होतं. तर या अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल परत एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे सातत्यानं हे काम करत आली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, त्यांचं पुनश्च एकदा मला कौतुक करावंसं वाटतं. आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढे सर्व श्रोते आज इथं उपलब्ध आहेत. इथं मला 250चा आकडा दिसतोय जो मॅक्झिमम रीच आहे, आणि त्यासोबतच फेसबुकवर सुद्धा अनेक जे कार्यकर्ते जॉईन झालेले आहेत. मी आशा करतो की मी तुम्हाला निराश करणार नाही आणि योग्य त्या पद्धतीने मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. ऍक्च्युली हा विषय आपण जो मांडतो आहोत तो आहे मानसिक आरोग्याच्या अनुषंगानं, मानसिक आजारांच्या अनुषंगानं, त्यांचं निदान कसं करावं याच्या अनुषंगानं आणि त्याच्यावरचे उपचार योग्य पद्धतीनं कसे करायला हवेत हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून समाजामध्ये या विषयाबद्दलची जी काही अनभिज्ञता आहे, जे काही अज्ञान आहे आणि जे काही अनेक गैरसमज पसरलेले आहेत ते दूर करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मदत व्हावी आणि हा दुर्लक्षिलेला विषय हा परत एकदा मेन स्ट्रीम मध्ये आपल्याला आणता यावा. कारण की पहिल्या दिवशी जेव्हा प्रदीप जोशी सर बोलत होते त्यावेळेस त्यांनी मनाच्या कामाविषयी आणि मेंदूच्या कामाविषयी सखोल माहिती दिली. आणि काल वर्षा पाटील मॅडमनी सुद्धा मानसिक आजारांविषयी बरीचशा चर्चा केली. तर त्या सर्व चर्चेमधून मानसिक आरोग्य हा आपल्या आरोग्याचा अतिशय अविभाज्य आणि महत्वाचा घटक असला तरी तो दुर्लक्षित आहे हे आपण सर्वांनी समजलेलंच आहे आणि आपण काम करत असताना आपण सर्वांनाही जाणवत असेलच. मला जो विषय दिलाय तर देव खरंच अंगात येतो का, मला वाटतं या अनुषंगानं खरं तर चर्चा होणं ही अपेक्षित आहे की मानसिक आरोग्य, मानसिक आजार, त्याचे उपचार याच्याशी निगडीत अनेक ज्या अंधश्रद्धा समाजामध्ये प्रचलित आहेत, ज्याच्यावर आपण सातत्यानं काम करतोय, तर त्याच्याविषयी मी बोलावं असं अपेक्षित आहे असं मला वाटतं आणि तो त्या अनुषंगानं मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. काम करायचे ते जेव्हा ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये काम करत होते त्यावेळेस माझी त्यांच्याशी एकदा चर्चा झालेली की ते तिथं जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते आणि ठाणे जिल्हा हा बराचसा आदिवासी बहुल प्रदेश आहे. तर ते मला सांगत होते की छोटे छोटे जे शारीरिक आजार असतात म्हणजे अगदी तापासारखे किंवा इतर सुद्धा जे शारीरिक आजार असतात याच्यासाठी सुद्धा ह्या आदिवासी प्रदेशामध्ये भगत लोक त्यांच्याकडे जाण्याची प्रथा रूढ होती. म्हणजे शारीरिक आजाराच्या साठी सुद्धा भगत किंवा म्हणजे बुवा असतात त्यांच्याकडे जाण्याची प्रथा रूढ होती आणि अनेकदा लोकांमध्ये जनजागृती करून सुद्धा लोक दवाखान्यापर्यंत यायला तयार नसायचे कारण की त्यांची श्रद्धा ही त्या भगतावर असायची.
मग मामांनी मला सांगितलं की आम्ही एक आयडिया केली की आम्ही सरळ त्या जिल्ह्यामधल्या सर्व भगतांना जाऊन भेटलो, त्यांना रिक्वेस्ट केली की हे जे काही शारीरिक आजार आहेत, अशा आजाराचे जर काही रुग्ण तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना आरोग्य व्यवस्थेकडं पाठवा, जेणेकरून त्यांचा योग्य पद्धतीनं उपचार होऊ शकेल. या पद्धतीनं त्यांनी त्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. हा मुद्दा मी आपल्या समोर का सांगतोय, तर हा मुद्दा सांगण्याचा मुख्य विषय हा आहे की अंधश्रद्धा म्हणजे काय मुळामध्ये, याच्याविषयी जर आपण खोलात जाण्याचा प्रयत्न केला तर असं आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे अंध आणि दुसरं आहे श्रद्धा. तर याच्यामध्ये श्रद्धा एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने किंवा एखाद्या पद्धतीवर अशा प्रकारची श्रद्धा बसलेली आहे की जी ऍक्च्युअली चुकीची आहे, त्याला आपण आंधळी आहे असं म्हणूया. मग हे आंधळे पण कशाच्या बाबतीमध्ये आहे, तर हे आंधळे पण आहे कारणांच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या अनुषंगानं असलेल्या उपायांच्या बाबतीमध्ये असलेलं आंधळे पण आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं या आंधळ्या असलेल्या समाजाला डोळस करण्याचं काम करत आली आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे काम झाले. आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा आपण आज 21व्या शतकामध्ये आलेलो आहोत, तर बहुतांशी शारीरिक आजारांविषयी असलेल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अगदीच काही आदिवासी प्रदेश सोडले तर सहसा आता लोक शारीरिक आजारांसाठी कुठल्याही भोंदू बाबाकडे जाण्याचं प्रमाण अतिशय नगण्य असं झालेलं आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे म्हणजे शारीरिक आरोग्याविषयी, शारीरिक आजारांविषयी, त्याच्या उपचारांविषयी निर्माण झालेली जागरूकता आणि लोकांना ते पाहायला मिळायला लागले की आपण जर दवाखान्यात गेलो तर हे आजार दुरुस्त होतात. कारण की मला मानसोपचार तज्ञ म्हणून त्या भगताकडे जाण्याकडे किंवा बुवाकडे जाण्याकडे किंवा एखाद्या दैवी ठिकाणी जाण्याकडे कल का असतो, तर त्यांना रस त्या व्यक्तीमध्ये असण्यापेक्षा त्यांची जी काही समस्या असते त्या समस्येमधून मार्ग निघण्यामध्ये, त्यांची समस्येचं निराकरण होण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो. जर त्यांच्या समस्येचं योग्य पद्धतीनं निराकरण आपल्याला करून देता आलं तर ते आपल्यावरही विश्वास ठेवते. कारण की मी पाहतो माझ्या हॉस्पिटलमध्ये मागच्या 15 वर्षांमध्ये अनेक असे रुग्ण ऍडमिट झाले की त्यांच्यामध्ये या सर्व अंधश्रद्धा या प्रचलित होत्या. त्यांना असं वाटत होतं की त्यांना ज्या आजाराची लक्षणं आहेत तर ती लक्षणं ही कुठल्या तरी दैवी किंवा कुठल्या तरी अमानवी शक्तीच्या प्रभावामुळे त्यांची ही लक्षणं आहेत. अनेकांना त्या पद्धतीचे भ्रम होते किंवा बऱ्याचदा रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये हे सगळे समज असलेले मी पाहिले. माझा स्वतःचा मी जेव्हा अशा रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या संपर्कात येतो तर मी प्रामुख्यानं लगेच्या लगे त्यांच्या त्या ज्या धारणा असतात त्याला छेद देण्याचा प्रयत्न करत नाही. मी पहिल्यांदा मी चाचपणी करतो की यांच्याशी जर मी डायरेक्टली बोललो की हे तुमच्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल का. मला जेव्हा असं वाटतं की मी जेव्हा असं अनेकांना सांगायला की तुम्ही विज्ञानाची, तुम्ही डॉक्टर माणसं ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, इथून त्यांच्या वाक्याची सुरुवात होते. मग तेव्हा मी त्यांना असं सांगतो बऱ्याचदा किंवा ठीक आहे, आपला उद्देश काय आहे, तुम्ही इथं आलाय, तुमचा जो काही रुग्ण आहे, तुमचा जो काही नातेवाईक आहे त्याला काही समस्या आहे आणि त्या समस्येतून मार्ग आपल्याला काढायचा. त्यामुळं हे कशामुळे झालंय याच्यावर आपण चर्चा करण्यापेक्षा हे कसं नीट होऊ शकतं याच्याविषयी आपण चर्चा केली तर. आणि मग मी त्यांना सांगतो की ठीक आहे, तुम्हाला हे वाटते ना भानामती झालीये, तुम्हाला हे वाटतंय ना करणी झालीये, तुम्हाला हे असं वाटतंय ना हे बाहेरचं झालंय, ओके, पण आपण त्याच्यावर उपचार करू आणि त्याला नीट करू. मग जेव्हा मी त्याला रुग्ण माझ्या हॉस्पिटलमध्ये काही दिवसांसाठी राहतो, 10-15 दिवस तो राहतो, तो औषधं घेतो, त्याला गरज असेल तर शॉक ट्रीटमेंट दिले जातात आणि मग तो खडखडीतपणानं 15-20 दिवसामध्ये, महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा त्या आजारातून दुरुस्त होतो तेव्हा मी त्याच रुग्णाला आणि त्या नातेवाईकांना समोर बसवतो माझ्या आणि त्यांना आता विचारतो की आजार दुरुस्त झाला, लक्षणं दुरुस्त झाली, मग आता आपण त्याच्या कारणांकडे येऊया.
की लक्षणं जर समजा बाहेरच्या कारणांनी असती तर ती औषधांनी दुरुस्त झाली असती का, हॉस्पिटलमध्ये दुरुस्त झाली असती का? मग त्यांचं सहज उत्तर येतं, नाही नाही डॉक्टर, आता तुम्ही दुरुस्त केलं म्हणजे हे औषधांनी दुरुस्त झाले. मग मी त्यांना समजायला घेतो की याच्या मागची शास्त्रीय कारणं काय आहेत, याच्या मागची मनातली कारणं काय आहेत, याच्या मागची त्यांच्या शरीरातली कारणं काय आहेत. आणि मग त्यांना समजून सांगितलं तर त्यांना पटतं की अरे हा, म्हणजे हे असं होतं का, पण आम्हाला असं वाटलं होतं. आणि मग मी असं पाहिलं आहे की जे लोक अतिशय त्यांची त्या अंधश्रद्धा होती, असे लोक त्यानंतर त्यांच्या गावामधले अनेक सारे इतर रुग्ण जे त्याच प्रकारच्या लक्षणांनी ग्रस्त आहेत किंवा ग्रस्त आहेत, त्यांना माझ्यापर्यंत घेऊन येताना सांगतात, डॉक्टर याला पण तसंच व्हायला लागलंय, आता याचा इलाज करा. म्हणजे मुळात अंधश्रद्धा ह्या निर्माण होतात याच्यासाठी की त्याच्याबद्दलची अज्ञान किंवा काहीतरी गैरसमज त्याच्या मागे असतील त्याच्यामुळे. आता खरं तर तसं बघितलं तर म्हणजे आता ज्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, मी मगाशी असं म्हणालो की शारीरिक आजारांविषयीच्या अंधश्रद्धा आता बऱ्याच कमी झाल्या. मग अंधश्रद्धाचा प्रश्न कुठे येतो, जिथं कुठं माणसाला समस्या निर्माण होते. मग आता ज्या समस्या आहेत त्या कुठल्या आहेत, एक तर ती समस्या कुठली तरी सायको सोशियल असते. आता मी हा शब्द जो उच्चारतोय सायको सोशल जेव्हा म्हणतोय, म्हणजे त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल घटक आहे आणि सोशल घटक आहे. मग हा सोशल घटक कुठला आहे, मग एक तर तो सायकोलॉजिकल म्हणजे त्याच्या मानसिक आजाराशी निगडीत असलेला घटक असेल, किंवा सोशल म्हणजे त्याचं कौटुंबिक बॅकग्राऊंड आहे, त्याचं आर्थिक बॅकग्राऊंड आहे, त्याचं सामाजिक बॅकग्राऊंड आहे, आणि याच्याशी इंटरॅक्ट करताना त्याला जी काही समस्या निर्माण होतीये आणि मग त्याला त्या समस्येतून मार्ग काढता येत नाही आणि त्या समस्येमधून तो त्रस्त झालाय, तर मग ऑब्विसली काय होतं की समस्या असली की एक कॉमन जे आपण शास्त्रीय लोक सुद्धा करतो तोच विचार हे सगळे लोक करतात की समस्येचं कारण काय आहे. बघा, आता ज्या सगळ्या समस्या उरलेल्या आहेत त्या आहेत सायकोसोशल, म्हणजे प्रत्येक समस्येमध्ये काहीतरी सायकोलॉजिकल घटक आहे. जरी ती म्हणजे माझं एखाद्याचं आर्थिक नुकसान झालं असेल तर त्याचा माझ्या मनावर ताण येतो आणि म्हणून मग मला कधीतरी मदतीची गरज लागते. माझ्या घरामध्ये कौटुंबिक कलह असतील तर त्याचा मला त्रास होतो आणि मग मला मदतीची गरज लागते. हे असं का घडायला लागलं, या कारणांचा विचार होतो. आता आपण ज्या मानसिक शास्त्राविषयी मनोविकार शास्त्राविषयी बोलतोय, त्याच्यावरच्या उपचारांविषयी बोलतोय, तर हे आपण लक्षात घ्यायला हवं की मनोविकार शास्त्राचा जो इतिहास आहे तो उन्हापुरा 100-125 वर्षांचा हा मनोविकार शास्त्राचा इतिहास आहे. तर हे आपण का लक्षात घ्यायला हवं, तर हे लक्षात घ्या की मनोविकार शास्त्रामध्ये पहिलं जे ड्रग म्हणजे पहिलं औषध जे परिणामकारकरित्या मानसिक आजारांना बरं करेल, हे जे पहिल्यांदा सापडलं आणि वापरलं गेलं तो कालावधी होता 1992. इसवी सन 1992 मध्ये क्लोरप्रोमॅझिन नावाचं पहिलं मनोविकारांवरचं औषध. त्याच्यापूर्वी एकही औषध मनोविकारांवर उपलब्ध नव्हतं. त्याच्यापूर्वी शॉक ट्रीटमेंट 1931 मध्ये वापरायला सुरुवात झाली होती. तर म्हणजे बघा 1931च्या आधी मनोविकारावर प्रभावी अशी औषधच उपलब्ध नव्हती. म्हणजे औषधांचा इतिहास पाहिला तर तो 70 वर्षांचा इतिहास आहे. औषध आणि इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, शॉक ट्रीटमेंट याचा इतिहास पाहिला तर तो 90 वर्षांचा आहे. त्याच्या आधी काही मानसिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक होते, पण ते फक्त बोलून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे. औषधांची उपलब्धता नव्हती, म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या रूढ औषधांची उपलब्धता नव्हती. पण मानसिक आजार, मानसिक समस्या किंवा मनोसामाजिक समस्या यांचा जर आपण इतिहास पाहिला तर तो मानवाच्या निर्मितीपासूनचा म्हणजे जवळपास 30-40-50 हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. म्हणजे हा माणसांचे प्रश्न हे हजारो वर्षांचे आहेत आणि त्याच्यावरचे शास्त्रीय उपचार हे फक्त 100 वर्षांचे आहेत. मग बघा की जेव्हा 100 वर्षांच्या पूर्वी जेव्हा एखाद्या गावामध्ये, एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा वेड्यासारखं वागायला लागत असेल तर त्यावेळेस ऑब्व्हियसली त्याच्या मनामध्ये पहिला विचार काय येत असेल की अरे बाबा हा असं का करायला लागला. कारण की हे वेड्यासारखं वागणं हे मानवी आकलन शक्तीच्या त्यावेळेसच्या ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेरचं होतं. मग त्यावेळेसच्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये त्यांनी ज्यावेळेस त्याच्या कारणांचा
शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या असं लक्षात आलं की मानवापेक्षा ज्या बलवान आहेत आणि असं काहीतरी घडवून आणू शकतील अशा दोनच शक्ती त्यावेळेस माणसाला माहीत होत्या. एक म्हणजे दैव, देव, देवी, देवता या शक्ती ज्या माझ्यापेक्षा पॉवरफुल आहेत, जे माझं आयुष्य कंट्रोल करू शकतात. आणि दुसरी शक्ती म्हणजे दानवी शक्ती, मग त्याला भूत म्हणा किंवा राक्षस म्हणा किंवा शैतान म्हणा, काही म्हणा. तर ह्या म्हणजे ह्या दोनच अशा शक्ती आहेत ज्या मानवापेक्षा पॉवरफुल आहेत आणि मानवाच्या आयुष्यावर विपरीत प्रभाव टाकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. मग बघा आता की आजच्या आपण याच्यामध्ये काय शोधतो की आता त्रास झालाय तर त्याचं कारण काय, तर मग त्या कारणांवर उपाय व्हायला पाहिजे. आता त्यावेळेसच्या माणसांना कारण सापडलं की ह्या ज्या काही विचित्र वागणं आहे त्या दोन कारणामुळे होऊ शकतं, की एक तर देवाच्या इच्छेमुळे होऊ शकतं किंवा दानवाच्या इच्छेमुळे होऊ शकतं. तर मग आता त्याच्यावर उपचार करायचा म्हणजे आता तुमच्याकडे दोन उपचार आहेत, एक तर देवाला खुश करा किंवा दानवाला खुश करा. म्हणजे ते जर खुश झाले आणि त्यांनी जर आपल्यावरची अवकृपा काढून घेतली तर आपला आजार दुरुस्त होईल. या पद्धतीनं मागच्या हजारो वर्षांपासून उपचार होत राहिले आणि अनेक वेळेला काही मानसिक आजार हे या पद्धतीचे होते की जे सेल्फ लिमिटिंग होते. जेव्हा ते देवाकडे जायचे, त्याच्या काहीतरी पूजा करायचे किंवा एखाद्या ऋषीकडे जायचे, त्याच्याकडून काही मंत्रतंत्र करून घ्यायचे, मांत्रिकाकडे जायचे, त्याच्याकडून काही करून घ्यायचे, शांती करायचे आणि मग त्यांच्या आजारांना जर उतार पडला तर त्यांचा त्याच्यावर विश्वास बसायचा की हा हे होतं म्हणून असं झालं, आता आपण याची सातत्यानं पूजा करत राहू. तर या पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये समज दृढ होत गेले आणि याचा कालावधी हा हजारो वर्षांचा आहे आणि आतापर्यंत सुद्धा हा पगडा आपल्या मनावरून गेलेला नाही, कारण की त्याची शिकवण, त्याचा ठसा इतका पक्का आहे की तो सहजासहजी पुसला जाणार आणि तो पुसला जाईल किंवा की आज या 100 वर्षामध्ये मागच्या जी काही मनोविकार शास्त्राने प्रगती केली त्याला मन काय कुठं आहे हे समजलं, जे आपल्याला परवा जोशी सरांनी समजावून सांगितलं. त्या मनाच्या संस्था वेगवेगळ्या काय आहेत हे समजलं. हे मन कसं काम करतं, कसं भवताला प्रतिसाद देतं हे समजलं. त्याच्या मागे आपल्या मेंदूतल्या रासायनिक बदल कसे कारणीभूत असतात हे समजलं. मग त्या रासायनिक बदलांना मॉडिफाय करण्यासाठीची औषध वैद्यक शास्त्रज्ञांनी निर्माण केली आणि मग या आजारांवरचे उपचार शक्य झाले. त्याच्या मागची कारण मीमांसा आता शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला समजली, पण अजून हे लोकांना माहितीच नाही. त्याच्यामुळं आजच्या ह्या कार्यशाळेचा मुख्य उद्देश हा आहे की मनाला आजार होतो ही संकल्पनाच अजून आपल्या सर्वांना नीटपणानं समजलेली नाही, उमजलेली नाही, पचली नाही. आणि त्याच्यामुळं जोपर्यंत ही संकल्पना की माझं मन, माझं शरीर जसं आजारी पडू शकतं तसं माझं मन आजारी पडू शकतं, ही संकल्पना जोपर्यंत सर्व मान्य होणार नाही तोपर्यंत त्याच्या उपचारांसाठी या सगळ्या योग्य पद्धतींकडे लोक पूर्णपणे वळणार नाही. त्यामुळे या कार्यशाळेच्या माध्यमातून जेव्हा आपण सर्व कार्य करते, मानसिक आजार, मानसिक आरोग्य, त्याची कारणं याच्या बाबतीमध्ये सजग होऊ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होण्यास कदाचित सुरुवात होईल. तर त्याच्यासाठी हे सगळं आहे. म्हणजे आपल्याला त्याचं कारण काय आहे, योग्य कारण काय आहे, शास्त्रीय कारण काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. अगदी कालच म्हणजे आता एक अजून आपल्यामध्ये सुद्धा म्हणजे आपण जे सगळे इथे बसलेले आहोत आपल्यामध्ये सुद्धा अनेकांमध्ये गैरसमज असतात. अनेक छोटे मोठे गैरसमज असतात. म्हणजे आपण शिक्षित असलो अशिक्षित असलो याचा बऱ्याचदा अंधश्रद्धांशी संबंध नसतो. कालच माझ्या ओपीडी मध्ये एक रुग्ण आला होता. त्याचं वय होतं 32 वर्ष. एमटेक झालेला हा तरुण होता, पण त्याला काही मानसिक आजाराची लक्षणं होती. काल ज्या मॅडम स्किझोफ्रेनिया सांगत होत्या, तर त्या मानसिक आजाराने तो ग्रस्त होता. पण त्याचं असं म्हणणं होतं की हे सर्व माझ्यावर माझ्या जवळच्या लोकांनी करणी केल्यामुळे होत आहे. म्हणजे एमटेक झालेला विद्यार्थी सुद्धा असं सांगतो की माझ्यावर करणी केलेली आहे आणि मला त्या अनुषंगाने म्हणजे
हा पगडा एवढ्या सहजासहजी निघणारा नाही, त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. मग हे का होतं हे आपल्याला काल आणि परवाच्या सेशन्स मधून काही मुद्दे आपल्याला कळालेले आहेत. मुळात पहिला मुद्दा की शरीर जसं आजारी पडतं तसं मन आजारी पडतं. मन ही आपल्या मनाच्या मेंदूच्या कामांमधून निर्माण झालेली संस्था आहे आणि मग मेंदूचं काम कशा माध्यमातून चालतं तर आपल्या मेंदूमध्ये काही इलेक्ट्रिकल करंट आहे आणि त्याच्या सोबतीनं काही केमिकल ऍक्टिव्हिटी आहे. जेव्हा ह्या इलेक्ट्रिकल करंट मध्ये आणि या केमिकल ऍक्टिव्हिटीमध्ये काहीतरी बिघाड निर्माण होतो तर त्याचा माझ्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे विविध प्रकारचे मानसिक आजार निर्माण होतात. काल मॅडमनी सांगताना 2 प्रकार सांगितले की डिस्ट्रेस अँड डिसऑर्डर, म्हणजे त्यांनी तो एक समभुज त्रिकोण सांगितला आणि तो ताणला गेला की त्याला डिस्ट्रेस म्हणालो आपण आणि तो फाटला गेला की त्याला डिसऑर्डर म्हणालो. मॅडमनी काही ह्याच्याविषयी आजारांविषयी स्किझोफ्रेनिया, मॅनिया, डिप्रेशन आणि फोबिया, चिंता रोग याच्याविषयी मॅडमनी माहिती काल दिली. मला एक छोटंसं डिफरन्शिएशन त्याच्यामध्ये सांगायचंय. 2 गोष्टी आपल्याला कार्यकर्ते म्हणून कळायला हव्या. जेव्हा तुम्ही कुठल्याही मानसिक आजाराच्या लक्षणांविषयी, मुळात मानसिक आजाराची लक्षणं म्हणजे काय याचं एक छोटीशी डेफिनेशन मला सांगायला आवडेल की एखाद्या म्हणजे मनाची कामं आपण आपल्याला सरांनी सांगितली की आपण विचार करतो, आपल्याला भावना आहेत, आपल्याला जाणीवा आहेत, आपल्याला तारतम्य बुद्धी आहे आणि त्याच्यानुसार आपलं वर्तन होत असतं. त्यामुळे विचार, भावना, जाणीवा, तारतम्य बुद्धी आणि वर्तन हे नटशेल मध्ये आपल्या मनाची कामं आहेत. आणि जेव्हा ही कामं बिघडतात, आपल्याला ही मन हा ऑर्गन आपल्याला दिसत नाही पण ही कामं त्याच्या ऑर्गनातून आपल्याला जाणवत असतात. तर जेव्हा याच्यामध्ये बिघाड होतो, विपरीत बदल होतो तर त्याला आपण मानसिक आजार म्हणजे या विचार, भावना, जाणीवा, तारतम्य बुद्धी आणि वर्तन याच्यामध्ये जेव्हा विपरीत बदल होतो ज्याचा त्या व्यक्तीला स्वतःला किंवा इतरांना त्रास व्हायला लागतो तर त्याला आपण मानसिक आजार म्हणतो. जेव्हा हे मानसिक आजार असतात त्याच्यात कुठलाही रुग्ण त्याच्या विचार, भावना, वर्तनामध्ये बिघाड झाला म्हणून माझ्याकडे आला तर मी पहिल्यांदा विचार करतो की हा आजार ऑर्गॅनिक आहे की फंक्शनल आहे. हा ऑर्गॅनिक आणि फंक्शनल मधला काय फरक आहे तर ऑर्गॅनिक म्हणजे जर माझ्या मेंदूला इजा पोचली म्हणजे गाठ झालीये, रक्तस्राव झालाय, मार लागलाय किंवा शरीरामध्ये असा कुठला तरी आजार आहे ज्याचा मेंदूवर प्रभाव पडलाय तर आणि त्याच्यामुळे मानसिक आजाराची लक्षणे येतात तर त्याच्यामध्ये मूळ कारण मेंदूला झालेली इजा ट्रीट करावी लागते आपल्याला, त्याला ऑर्गॅनिक म्हणतात. मी त्याच्या डिटेलमध्ये आता जागतिक वाचचा माझा विषय नाही. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत उरलेले सगळे जे आजार आहेत त्याला मी फंक्शनल म्हणतो. म्हणजे फक्त मेंदूच्या फंक्शनल लेवलवर म्हणजे केमिकल लेवलवर आणि इलेक्ट्रिकल लेवलवर आणि आजाराची लक्षणं निर्माण झाली. तर मग त्याच्यामधून आम्ही एक भाग परत अजून काढतो जो मॅडमनी काल सांगितलं होतं की व्यसनामुळे झालेले कुठले आजार आहेत. कारण की व्यसन हा पण एक मानसिक आजार आहे आणि व्यसनामुळे मानसिक आजार होतात. त्याच्यानंतर जे सगळे मानसिक आजार राहतात तर त्यांना आम्ही 2 ब्रॉड कॅटेगरीमध्ये सायकोसिस आणि न्यूरोसिस, आता हे टर्म कॉमनली वापरले जात नाहीत पण हे समजायला सोपे आहे. सायकोसिसचे आजार म्हणजे गंभीर मानसिक आजार आणि न्यूरोसिसचे आजार म्हणजे सौम्य मानसिक आजार असं एक ढोबळ मानानं आपण समजतो. तर सायकोसिसच्या आजारामध्ये आणि न्यूरोसिसच्या आजारामध्ये काय फरक आहे हे एक बेसिक डिफरन्स मला सांगावासा वाटतो. काल तो त्यामध्ये आला नाही असं मला वाटतंय. तर सायकोसिसच्या आजारामध्ये त्या रुग्णाला त्याच्या विचार, भावना, वर्तनामध्ये बदल झालेला असतो पण त्याला स्वतःला असं वाटत नाही की मला काहीतरी झालंय. म्हणजे काय होतं की आजार झालाय, वागण्यात बदल झालाय, विचारात बदल झालाय, भावनिक नियोजनामध्ये बदल झालाय पण त्याला असं वाटतं की मी सगळं छानच आहे आणि मला काही झालेलं नाही. म्हणजे त्याला आजाराची जाणीव नसते. म्हणजे एखादा रुग्ण रस्त्यावर उभा राहून शिव्या देत असतो, घाण कपडे घालून फिरत असतो, रस्त्यावरचा कचरा खात असतो, लोकांना शिव्या देत असतो, बडबड करत असतो पण त्याला म्हणलं चल दवाखान्यात तुम्हाला काहीच झालं, त्याला झालं असेल त्याला घेऊन जा. तर त्याला भास होतात, भ्रम होतात पण त्याला असं वाटत नाही की मला हा आजार आहे. म्हणजे इन्साईट नसते. इनसाईट म्हणजे त्या आजाराची जाणीव नसते. न्यूरोसिसचे आजार म्हणजे चिंतेचे आजार, उदासीचे आजार याच्यामध्ये मात्र मला काहीतरी त्रास होतोय आणि याच्यासाठी मला उपचार घ्यायला पाहिजे ही जाणीव असते त्या रुग्णामध्ये. म्हणजे त्याला कदाचित हे कळणार नाही की हा मनाचा त्रास आहे, मानसोपचार तज्ञाकडे जावं पण काहीतरी बिघडलंय ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे हे त्याला कळेल.
सायकोसिसच्या आजारामध्ये वास्तवाचं भान जातं. वास्तवाचं भान जातं म्हणजे वास्तवाचं भान असणं म्हणजे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण घेऊ की मी आणि माझा भोवताल, मला भोवतालाशी मी योग्य पद्धतीनं कनेक्ट असणं म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्या काय घडतायत, जशा घडतायत तशाच समजणं आणि त्याला योग्य पद्धतीनं त्याला प्रतिसाद देता येण्याची क्षमता म्हणजे वास्तवाचं भान असणं असं आपण म्हणूया. आणि जेव्हा हे वास्तवाचं भान जातं म्हणजे आजूबाजूला जे घडतंय तेच नाही तर जे घडत नाही ते घडतंय असं वाटायला लागतं. म्हणजे कुणी माझ्याविषयी बोलत नसताना माझ्याविषयी लोक बोलतायत असं वाटायला लागतं. कुणीच बोलत नसताना मला आवाज ऐकू यायला लागतात. सहज कोणीतरी बोलत असेल तर नक्की माझ्याविषयी काहीतरी प्लॅनिंग चाललंय असं वाटायला लागतं. तर असं जर घडत असेल म्हणजे तो त्याचं स्वतःचं एक जग तयार करतो आणि त्यालाच खरं समजायला लागतो. म्हणजे त्याचं वास्तवाचं भान जातं. हे सायकोसिसचं मुख्य लक्षण आहे. तर चिंतेच्या आजारामध्ये, न्यूरोसिसच्या आजारामध्ये, डिप्रेशनमध्ये हे वास्तवाचं भान जात नाही. त्याला कळतं की हे जे काही चाललेलं आहे आजूबाजूला आणि माझ्या मनात जे काही चाललंय ह्याच्यात फरक आहे. म्हणजे माझ्या मनातले विचार काय आणि बाहेरचं वास्तव काय याची जाणीव नॉर्मल माणसाला असते. न्यूरोसिसच्या माणसाला पण ती असते, पण सायकोसिसच्या माणसाला नसते. तर हे आता मी सांगण्याचं डिफरन्शिएशन कारण की काही रुग्ण हे स्वतःहून दवाखान्यात यायला तयार होत नाही. सायकोसिसचे रुग्ण हे स्वतःहून दवाखान्यात येत नाही, त्यांना आणावं लागतं. बऱ्याचदा माझ्याकडे पालक येतात, त्यांना मला की आम्हाला कळतो त्याला ट्रीटमेंट करायचं, तो येतच नाही, मग कसं आणायचं. मग मी यांना म्हणतो की अरे त्याला कळालं असतं तर तू कसा वागला असता. आणि त्याला कळत नाही म्हणून त्याच्यावर उपचारांची जबाबदारी तुमची आहे. म्हणजे सायकोसिसच्या आजाराची उपचाराची जबाबदारी ही नातेवाईकांना घ्यावी लागते. मग मला नातेवाईक विचारतो तू येतच नाही तर कसं आणायचं. त्यांना म्हणतो 3 मार्ग असतात आणण्याचे. पहिला मार्ग म्हणजे त्याला गोड बोला, त्याला काही समजावून सांगा आणि त्याला होणारा त्रास जो काही आहे ज्या काही पद्धतीचा त्याला त्याच्यावर उपचार करता येतील असं सांगून त्याला घेऊन या. हे जर जमलं नाही तर त्याला काहीतरी फसवा, दुसरं काहीतरी कारण सांगा आणि इथपर्यंत घेऊन या, आपण त्याच्यावर उपचार करू. हे पण जमलंच नाही तर सरळ 4 लोक गोळा करा, त्याचे हात पाय बांधा, त्याला उचला, गाडीत टाका आणि हॉस्पिटल पर्यंत आणा, त्या पुढचं मी बघून घेतो. सायकोसिसचे माझ्याकडे जेवढे रुग्ण आणले जातात त्यातले 90 ते 95% रुग्ण हे जबरदस्तीनं आणले जातात कारण की त्यांना आजाराची जाणीव नसते. बऱ्याचदा मला त्यांना बांधून ठेवावं लागतं, इंजेक्शन देऊन झोपून ठेवावं लागतं. पण हेच रुग्ण जेव्हा योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट घेतात तर त्यावेळेस ते अतिशय चांगले होतात, आपल्यासारखे नॉर्मल होतात. त्यांची इन्साईट आजाराबद्दलची जाणीव निर्माण होते आणि त्याच्यानंतर ते स्वतः वर्षानुवर्ष स्वतःच्या पायाने येऊन माझ्याकडे ट्रीटमेंट घेतात. तर हा फरक आपल्याला लक्षात घ्यायला हवा कारण की बरेचसे रुग्ण स्वतःहून यायला तयार होतात. जे न्यूरोसिसचे रुग्ण असतात ते स्वतःहून यायला तयार होतील. त्यांना फक्त आपल्याला सांगावं लागेल की तुझा त्रास हा वरून शारीरिक वाटत असला तरी म्हणून तो मानसिक आहे, त्यासाठी आपल्याला जावं लागेल. आता मी माझ्या मुख्य म्हणजे हे मला पार्श्वभूमी सांगावीशी वाटली म्हणजे काही कन्सेप्ट आपल्या सर्वांचे क्लिअर होतील एवढे सारे कार्यकर्ते आहेत. तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे अंगात येणं. तर हा मानसिक आजार आहे का? अंगात येणं याच्याविषयी आता झाडे मॅडमनी एक बेसिक आयडिया दिली कारण की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्यानं अनेक प्रकारच्या अशा ह्या अंगात येण्याच्या करणीच्या भानामतीच्या केसेस हँडल करत असतात. त्याच्या मागची कारण मीमांसा शोधून त्या नातेवाईकांचं समुपदेशन करतात, पेशंटचं समुपदेशन करतात. आणि मला इथला खूप चांगला अनुभव आहे लातूर अनिसचा की हलकोडे सर असतील किंवा माधव बावगे सर असतील किंवा दरेकर सर असतील, त्यांनी अनेक पेशंट रुग्ण जे फक्त काउन्सिलिंगने त्यांच्या सुधारलेले नाहीत तर त्यांना आणि ज्यांना मानसिक आजार आहे आणि उपचारांची गरज आहे असं लक्षात आलं, त्यांना माझ्याकडे पाठवलं आणि त्यातल्या अनेक रुग्णांना मी मदत करू शकतो. तर मुळात हे लोकांपर्यंत पोचणं, तर हा जो अंगात येणं हा जो भाग आहे तो याला ना आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये 2 प्रकारे याच्याकडे बघितलं जातं. एक बघतो आम्ही याला म्हणतो कल्चर बाउंड सिंड्रोम. कल्चर बाउंड सिंड्रोम हे संस्कृतीशी निगडीत असलेला असा हा आजाराचा प्रकार आहे, मानसिक त्रासाचा प्रकार आहे, संस्कृतीशी निगडीत असलेला. आता याला संस्कृतीशी निगडीत असलेला आणि याच्यातलं दुसरं जे क्लासिफिकेशन मध्ये त्याला घेतलं जातं ट्रान्स अँड पजेशन अटॅक्स. म्हणजे आमच्या
सायकॅट्रीमध्ये काही आजार हे डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर नावाने ओळखले जातात. तर ते जे डिसोसिएशन होतं म्हणजे नॉर्मल पर्सनॅलिटी पासून तो थोडासा बाजूला जातो, तर त्याच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगेनच. तर त्या डिसोसिएटिव्ह डिसऑर्डरचा भाग म्हणून हे पजेशनचे अटॅक्स येतात. तर मुळामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलेल्या आहेत या केसेस, ऐकलेल्या आहेत आणि अंगात आलेलं ऐकलं नाही किंवा असा वेगळाच असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी व्यक्ती, कारण की आणि मराठवाड्यात तर आमच्या हा प्रकार खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. तर कल्चर बाउंड सिंड्रोम याला का म्हटलं जातं? तर कल्चर बाउंड सिंड्रोम ही अशी आमच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मधली एंटिटी आहे की जिथं इतर मोठ्या मानसिक आजारांमध्ये असणारी लक्षणं नाहीये, पण काहीतरी विचित्रपणा वागण्यामध्ये आहे. तो आयदर इपिसोडिक आहे, इपिसोडिक म्हणजे काही वेळापुरताच तो राहतो किंवा तो परत 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 होतो, अशा प्रकारचा आहे. पण त्याला काहीतरी सांस्कृतिक बॅकग्राऊंड आहे. सांस्कृतिक बॅकग्राऊंड आहे म्हणजे ती व्यक्ती ज्या सांस्कृतिक बॅकग्राऊंड मध्ये राहते, ज्या कल्चरमध्ये राहते, त्या कल्चरमध्ये त्या गोष्टीला मान्यता आहे, त्या पद्धतीच्या प्रेझेंटेशनला मान्यता आहे. तर आपल्या याच्यामध्ये आता आपला जो प्रश्न होता की देव अंगात येतो का, तर मगाशी मी सांगत होतो सुरुवातीला जे सांगितलं कारण की मानसिक त्रासाच्या मागे 2 शोध लोकांनी लावले की एक तर दानवी किंवा दैवी शक्ती याच्या मागे कारणीभूत आहे. तर मग ती शक्ती ज्यावेळेस आपल्यामध्ये संचारते वाईट कारणासाठी, तर त्यावेळेस आपल्याला त्रास व्हायला लागतो. असा एक तो समज आहे आणि हा हजारो वर्षांचा आपला समज आहे. अशाच प्रकारचे कल्चर बाउंड सिंड्रोम फक्त भारतामध्येच नाही तर अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये सुद्धा आढळून येतात, हे असं दिसून आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या युरोप आणि एशिया असा पण भेद नाही, सगळ्या जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असे कल्चर बाउंड सिंड्रोम म्हणजे त्या संस्कृतीमध्ये ज्या गोष्टींना मान्यता आहे. आपल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये एका गोष्टीला सर्व मान्यता आहे, तो म्हणजे देव. जरी देव कुणीही पाहिलेला नसला तरी सुद्धा देव ही संकल्पना आपल्या मनामध्ये इतकी जास्त रुजलेली आहे की तुम्ही ती खोडून काढणं हे सहजासहजी शक्य होत नाही. जे आपल्याला काही नास्तिक लोक ही भेटतील, पण बहुतांशी लोकांचा देवावर श्रद्धा आहे, विश्वास. फक्त हा श्रद्धा टू अंधश्रद्धा हा जो प्रवास आहे म्हणजे आपल्या सर्वांचं काम जे आहे ते देवाला आयुष्यातून काढून टाकण्यापेक्षा देवाशी रिलेटेड ज्या अंधश्रद्धा आणि चुकीचे समज आहेत त्याला काढून टाकण्यावर आपण सर्वजण काम करतोय. तर देव आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये आम्ही म्हणतो की देव ही ओव्हर व्हॅल्यूड आयडिया. काल मॅडमनी स्किझोफ्रेनियाबद्दल सांगताना असं म्हणाल्या होत्या की डेल्युजन नावाचा एक गोष्ट म्हणजे भ्रम, म्हणजे स्किझोफ्रेनियाच्या लोकांना ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या अस्तित्वात आहेतच असं वाटायला लागतं. तुम्ही त्यांना कितीही प्रूफ दिला तर त्यांना ते खोटं वाटतं. तर आता खरं तर देव कुणी पाहिलेला नाही तरी सुद्धा आपण देव ही संकल्पना मानतो. अनेक जण समाज मानतोच, प्रत्येक जण मानतात त्याला. तर हे काय आहे, पाहिलं नाही तरी मग ह्याला भ्रम म्हणायचं का? ह्याला भ्रम म्हणत नाही, कारण की सगळा समाज मानतो. कारण की ऍबनॉर्मॅलिटी हे नॉर्मॅलिटी पासून डेव्हिएशन असं समजलं जातं आणि नॉर्मॅलिटीची व्याख्या अशी आहे की जी त्या समाजामधले 90% जास्त लोक जे मानतात त्याला नॉर्मल समजलं जातं त्या समाजासाठी. तर त्याच्यामुळे त्या समाजासाठी तो जर नॉर्मल असेल की तो समज, तर त्याला आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये आम्ही ओव्हर व्हॅल्यूड आयडियाला असं म्हणू. तर ती ओव्हर व्हॅल्यूड आयडिया आहे पण ती सर्वांना मान्य आहे, त्यामुळे त्याला काढून टाकणं, कारण की त्याचाच तो तारणहार राहिलेला आहे. आणि देवाच्या बाबतीमध्ये कसं आहे की जो कोणी समस्या आहे या समस्येतून मला बाहेर काढणारी कुणीतरी शक्ती असणार आहे किंवा माझ्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या अनाकलनीय गोष्टींसाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल शक्ती असणार आहे. या संकल्पनेतून देव ह्या संकल्पनेचा जन्म झाला मुळामध्ये आणि नंतर मग त्याला मूर्तिरूप दिलं गेलं, हे दुसरा भाग आहे. तर देव माझ्या मनामध्ये आहे मुळामध्ये. देव बाहेर अस्तित्वात असण्यापेक्षा माझ्या मनाने तो मान्य केलेला एक घटक आहे की तो अस्तित्वात आहे. म्हणजे देव अस्तित्वात आहे ही संकल्पनाच मुळात माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणजे देव माझ्यामध्ये आहे.
मग देव माझ्यामध्ये आहे तर तो माझ्यामध्ये येऊ शकतो का? हो, म्हणजे माझ्यामध्ये देव येणं म्हणजे काय, फक्त मी त्या देव माझ्यामध्ये आलेला आहे ही कल्पना आणखी जास्त घट्ट करणं आणि त्या पद्धतीनं वागायला सुरुवात करणं, ह्याला आपण देवी अंगात येणं किंवा देव अंगात येणं असं म्हणतो. मला वाटतं मी थोडंसं अजून बेसिक मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की देव ही संकल्पना मुळातच माझ्या मनात येते, आपल्या अंगात येऊ शकतो. मग तो दानव येऊ शकतो, एखादा भूत येऊ शकतो, मग एखादा हाडळ मी मानत असेल तर हाडळ येऊ शकते, एखादी देवी येऊ शकते. काही ज्या ज्या गोष्टीवर माझ्या मनाचा गाढा विश्वास आहे आणि मी मनापासून ती गोष्ट इतक्या खोलवर मान्य करतोय, तर त्या गोष्टी मी एक्सपिरियन्स करायला लागतो. त्या गोष्टी मी एक्सपिरियन्स करायला लागतो आणि मग माझ्या वागण्या बोलण्यामध्ये त्याचं प्रेझेंटेशन येऊ शकतं. तर ही देव ही संकल्पना आपल्याला मान्य असल्यामुळे, ती आपल्यामध्ये रुजलेली असल्यामुळे, मग तरी सुद्धा मग सगळ्यांमध्येच मग असे देव येतात का किंवा देवी येते का? तर नाहीये. कारण की आपल्या प्रत्येकाला त्याची गरज वाटते. मग केव्हा येते? आपल्याला जेव्हा त्याची गरज वाटते तेव्हा ती माझ्यामध्ये. मग मला त्याची गरज केव्हा वाटते? मला जर असा काहीतरी प्रश्न आहे की ज्याच्यामधून मला योग्य पद्धतीनं मार्ग काढता येत नाही, तर मी कुणाचा तरी आधार घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग बऱ्याचदा तो देवाचा आधार घेतला जातो. आता मगाशी झाडे मॅडमनी सांगितलं की बहुतांशी अंगात येणं ह्या घटना ज्या घडतात त्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये घडतात, खूप कमी वेळेला त्या पुरुषांच्या बाबतीमध्ये घडतात. तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये ह्या का घडतात? तर त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की स्त्री ही आपल्या समाजामध्ये अजूनही 21व्या शतकातही तिचं स्थान हे दुय्यमच आहे. म्हणजे काही अगदी शिकलेल्या घरांमध्ये सुद्धा आणि अगदी अडाणी घरांमध्ये आता थोडा थोडा बदल होत चाललेला आहे. सामाजिक बदल हे स्लोली होतात, पण तो बदल हा स्वागतार्हच आहे. तो आणखी जास्त वेगानं घडायला हवा. पण स्त्रीचं दुय्यम स्थान असल्यामुळे तिचं चूल मूल याच्यामध्ये बहुतांशी आयुष्य जात असल्यामुळे तिला घरातल्या कुठल्याही मोठ्या अधिकाराच्या पदावर न ठेवलं जात असल्यामुळे किंवा कुठल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तिला सहभागी करून घेतलं जात नसल्यामुळे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तिला नेहमी दाबून ठेवलं गेलं. आणि मग जेव्हा तिला कुठल्याही कारणांनी ताण निर्माण होतात, त्या ताणाचं एक्सप्रेशन तिला करायचं असतं, त्यावेळेस तिला मग स्वतःहून ते एक्सप्रेशन करता येत नाही. कारण की दबाव असतो, कुटुंबाचा दबाव असतो, समाजाचा दबाव असतो आणि मग अशा वेळेला एक्सप्रेशनसाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागते. आणि मग ती मदत जर मी देवाची घेतली तर ती सर्वमान्य असते. आणि मग जे समाजाला मान्य आहे त्या पद्धतीनं जर माझा ताण बाहेर आला तर मग त्याला समाज मान्य करतो. तर त्याच्यामुळं मग अनेकदा जिथं ह्या दडपलेल्या भावना आहेत, दडपलेला त्रास आहे, त्याचं व्हेंटिलेशन करण्यासाठी, म्हणजे बघा की ज्या घरामध्ये एखादी स्त्री असते, ती सासू तिला त्रास देत असते, नणंद त्रास देत असते, नवरा समजून घेत नसतो, अनेक तिला दाबून ठेवलेलं असतं, पण हीच व्यक्ती तिला कसलीही किंमत नाहीये. जेव्हा तिच्या अंगामध्ये येतं तीच सासू तिची खना नारळाने ओटी भरते आणि पाया पडते. आता हा खूप छोटी गोष्ट आहे, पण बघा जेव्हा हे घडतं तर तिच्या मनात वर्षानुवर्ष साठलेला ताण असा निवळून जातो आणि मग ती पुढचे काही दिवस परत एकदा ताण सहन करण्यासाठी तयार होते. मग पुढचे काही दिवस तो एपिसोड येण्याची गरज पडत नाही. मग काही दिवसानंतर जेव्हा परत ताण साठला, परत असं काहीतरी घडतं. म्हणजे जेव्हा देवी म्हणून ती समोर येते, तिला एक वेगळी किंमत मिळते, प्रतिष्ठा मिळते. तर मग याचा मग आता हे मुद्दाम घडतं का? तर बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी मुद्दाम घडत नाहीत, कारण की आपल्या मनाचं काम जे आहे ते पूर्णपणे कॉन्शियस लेवलवर म्हणजे जागृत मनाच्या पातळीवर चालत नाही. आपल्या मनाचं खूप थोडं काम हे जागृत मनाच्या पातळीवर चालतं आणि बरंचसं काम हे सुप्त मनाच्या पातळीवर चालतं. त्यामुळे सुप्त मनामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी अशा गोष्टींसाठी कारणीभूत असतात आणि त्याच्यामुळं मग त्याचं प्रेझेंटेशन या पद्धतीनं होतं. मग जे सुप्त मनामध्ये असे ताण साचलेले असतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं, मग हे प्रत्येकाला का होत नाही?
कारण की आपण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या ताणतणावांचा, निर्माण झालेल्या त्रासदायक परिस्थितीचा सामना जेव्हा करत असतो, तर प्रत्येकाचं मन म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो काही घडलेला असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने घडलेला असतो. म्हणजे एखादा माणूस जो घडतो ना, तर त्याला 4 घटक कारणीभूत असतात. पहिला असतो ते म्हणजे त्याचं नेचर म्हणजे जे त्याच्या जीन्स मधून त्याच्याकडे आलेलं आहे, म्हणजे त्याच्या गुणसूत्रांमधून त्याच्याकडे आलेलं आहे, त्याचा प्रभाव असतो. दुसरं असतं ते म्हणजे नर्चर, म्हणजे त्याच्या संगोपन कुठल्या पद्धतीनं झालेलं आहे, तो नर्चरचा दुसरा भाग असतो. तिसरं कुठल्या कल्चरमध्ये म्हणजे आजूबाजूचं वातावरण, कुठल्या शाळेत गेला, कुठल्या मित्रांमध्ये राहिला, कुठल्या ग्रुपमध्ये राहिला, कुठल्या सामाजिक संकल्पनांमध्ये, संघटनांमध्ये राहिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जर मागच्या 15 वर्षांपासून 20 वर्षांपासून म्हणजे तरुण असल्यापासून जर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असेल आणि या कल्चरमध्ये तो वाढलेला असेल, तर तो देव ह्या संकल्पनेला खूप सजगपणे वेगळ्या पद्धतीनं पाहिजे. पण एखादा व्यक्ती जर एखाद्या त्याच्या घरामध्ये सगळं दैविकांचं वातावरण आहे, त्या वातावरणात वाढलेलं असेल, त्याच्या दृष्टीनं देवाचं अस्तित्व आणि त्याच्या आपल्या मनावरचे, आपल्या जगण्यावरचे परिणाम हे त्याच्या दृष्टीनं खूप वेगळे असतात. हा कल्चरचा भाग. आणि चौथा भाग जो आहे तो म्हणजे माझं सिग्नेचर, म्हणजे माझी स्वतःची मानसिकता, मी सगळ्या गोष्टींची इव्हॅल्युएशन. तर माझं ह्या सगळ्या गोष्टींमधून माझी व्यक्तिमत्व बनलेलं असतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या अनुसार माझ्या कॉन्शियस मन आणि अनकॉन्शियस मन याच्यामध्ये एक डिफेन्सेस, त्याला की माझ्या मनाला एका समतल पातळीवर, एका कम्फर्ट झोन मध्ये ठेवण्यासाठी माझं स्वतःच मन अनेकदा माझ्या नकळत काम करत असतं आणि त्याच्याकडे ते डिफेन्सेस वापरतं किंवा संरक्षक भिंती वापरतं की मी वेडा होऊ नये किंवा मला जास्त त्रास होऊ नये. तर त्या संरक्षक भिंती वेगवेगळ्या प्रकारच्या ते वापरतं. ज्या पद्धतीची संरक्षक भिंत तो वापरेल त्या पद्धतीची लक्षणं घेऊन तो माणूस प्रेझेंट होतो. काही लोक मग जे अतिशय मॅच्युअर डिफेन्सेस, संरक्षक पद्धती वापरतात आपल्या स्वतःच्या ताणतणावांना हँडल करण्याच्या, तर त्यांच्यामध्ये कुठल्याही मानसिक आजाराची किंवा लक्षणं येत नाहीत आणि मानसिक तणाव सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीनं कोप करायला शिकतात. ज्यांच्यामध्ये चुकीच्या इमॅच्युअर पद्धती ते वापरतात त्यांच्यामध्ये मानसिक ताणतणावांचं प्रमाण आढळतं. आणि ज्याच्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धती, संरक्षक पद्धती वापरल्या जातात त्यांच्यामध्ये मानसिक आजार निर्माण होतात. तर उदाहरणार्थ सांगतो, म्हणजे आपल्या या मानसिक आजारांच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आम्ही सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणून एक आजार आम्ही डायग्नोज करतो. आता हा सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे काय आहे बघा, की त्या व्यक्तीला जेव्हा तो दवाखान्यात येतो त्याला फक्त शारीरिक त्रासाच्या तक्रारी असतात. त्याला इतर कुठला मानसिक ताण असल्याचा तो सांगत नाही किंवा मानसिक तणावाचे प्रसंग घडल्याबद्दलही तो सांगत नाही. तर फक्त शारीरिक तक्रारी घेऊन येतो. पण जेव्हा त्याचं शरीर तपासलं जातं आणि त्याच्या इतर अनेक तपासण्या करून पाहिल्या जातात तर त्याच्या शरीरामध्ये कुठलाच आजार सापडत नाही. म्हणजे लक्षणं शारीरिक आहेत पण त्याचा आजार मात्र शारीरिक सापडत नाही. जर लक्षणं शारीरिक आहेत पण शारीरिक आजार सापडत नाही, अशा वेळेस बऱ्याचदा डॉक्टर लोक सुद्धा म्हणजे जे शारीरिक आजाराचा उपचार करताना की तुम्हाला काहीच झालेलं नाही, फक्त टेन्शन घेऊ नका. खरं तर त्याला असं सांगितलं गेलं पाहिजे की तुला शारीरिक त्रास आहे, जर शारीरिक कारण सापडत नसेल तर त्यामागे मानसिक कारण असेल, तुला मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. मग हे असं का होतं की मनाचा त्रास आहे पण तो शारीरिक लक्षणांच्या स्वरूपामध्ये का येतो? कारण की शरीराचा त्रास हा समाजमान्य आहे, मनाचा त्रास हा समाजमान्य नाही. आपल्या आजूबाजूला जर शारीरिक, काल मॅडम सांगत होत्या की तुमच्या शेजारी एखाद्या शारीरिक आजाराचा रुग्ण असेल तर तुम्ही सहजपणानं जाऊन त्याला मदत करता, पण मानसिक आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यासोबत संबंध ठेवायचे टाळता. म्हणजे आपण अनेक जण हे करतो, समाज या पद्धतीने वागतो. मानसिक आजार असणं हा कलंक समजला जातो, मानसिक आजारी रुग्ण आपल्या घरामध्ये असणं हा कलंक समजला जातो. त्याच्यामुळं मानसिक आजार लपवण्याकडे कल असतो आपल्या सगळ्यांचा. त्याच्यामुळं हे समाजाच्या पातळीवर तर आहेच, पण ते माझ्या मनामध्ये पण इतकं बिंबलेलं आहे की माझं मन म्हणतं की नाही 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 मानसिक त्रास आणि आपल्या त्याच्या आजार सोडून द्या, त्या पलीकडं आपल्या तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघा, अरे तू किती मानसिक दृष्ट्या कमकुवत रे, असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला आवडेल का? नाही आवडत.
आपल्यापैकी ते कुणालाच आवडणार नाही. नाही नाही, कुठं मी करू शकतो सगळं छान, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी हे हँडल करू शकतो, असं सहज आपण प्रतिक्रिया देऊ. कारण की आपल्या मनाचा कमकुवतपणा आपण मान्य करत नाही. कारण की त्याला इथं समाज त्याला कलंका म्हणतात, तर समाज त्याला मान्य करत नाही. जी गोष्ट समाज सहजतेने मान्य करतो ते दाखवायला आपण तयार असतो. म्हणजे मला जर आज डायबिटीस असणं हे समाज मान्य आहे, त्यामुळं मला जर डायबिटीस झाला आणि मी माझ्या पाहुण्यांच्या घरी गेलो तर मी अगदी अभिमानाने सांगतो, अहो साखर नका टाकू बरं का, मला डायबिटीस आहे, हे सांगायला मला काहीच वाटत नाही. पण जर मी तेच मला मानसिक आहे, अहो मला ते थोडस जरा ते आवाज मोठा करू नका बरं, मला त्या आवाजाचा त्रास होतो जरा, मला मानसिक ताण येतो बरं का, असं सांगू का? नाही सांग, कारण की ते मान्य करत नाही लोक, म्हणून त्याला कलंक समजलं. तर त्यामुळे माझं मन काय करतं, जर मला ताण असेल, एक साधं समजायला उदाहरण देतो मी तुम्हाला, जे हे उदाहरण मी प्रत्येक सेशन मध्ये देत असतो, कारण ते समजायला सोपं आहे. म्हणजे समजा नवरा बायको घरकाम करते, घरी राहते आणि नवरा कामावर असतो, आणि संध्याकाळी नवरा घरी आला आणि बायकोनं जर त्याला सांगितलं की अहो सकाळपासून ना इतकं टेन्शन आलंय मला, असं जर सांगितलं, काय टेन्शन घ्यायला, घरात बसून तर असते, कशाला टेन्शन घेते तू, असं नवरा विचारतो. नाही हे असं घडलं तसं घडलं, तुला सांगितलंय ना, ह्या असल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे, तिच्याकडे आईकडे लक्ष देऊ नकोस, बहिणीकडे लक्ष देऊ नकोस, आपलं आपलं राहायचं, आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं, उघड डोक्याला ताण करून घ्यायचं, बस एवढा सल्ला दिला, संपलं. त्याच्या पलीकडं फार काही केलं जात नाही. पण तीच बायको, तोच नवरा, तो नवरा संध्याकाळी घरी आला आणि मग बायकोनं त्याला सांगितलं की अहो सकाळपासून खूप डोकं दुखतंय. मग नवरा म्हणतो, डोकं दुखतंय, काही गोळी वगैरे घेतलीस की नाही? हो क्रोसिन घेतली होती पण काही कमी झालं नाही. क्रोसिन घेतली होती का? बरं ठीक आहे, मग ही नाईस घे. मग नवरा नाईस काढून देतो. मग तो म्हणतो की बघ थोड्या वेळ कमी होते, नाही तू माझं जेवायला वाढून घेतो. मग जर अजून जरा चांगला असेल नवरा, तर म्हणतो ठीक आहे, तुझं डोकं थोड्या वेळ चोपून देतो, मग तुझं डोकं दाबून दे. दुसऱ्या दिवशी सुद्धा जर डोकं दुखायचं कमी नाही झालं, चल डॉक्टरकडे जाऊन येऊ आपण. मग त्या जवळच्या डॉक्टरकडे जातील, मग त्यांची औषधं 2-3 दिवस घेतली, अजून कमी नाही झालं, मग त्या मोठ्या डॉक्टरकडे जाऊ, मग सिटी स्कॅन करू, मग MRI करू, मग त्या न्यूरोलॉजिस्टला दाखवू, मग न्यूरोसर्जन. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलं जाईल, अटेन्शन मिळेल. कारण काय होतं, तोच ताण जेव्हा शारीरिक लक्षणांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडला तर त्याला अटेन्शन. दोन्ही गोष्टी झाल्या, माझा ताण पण निचरा झाला, मला समोरून जे अटेन्शन हवं होतं ते पण मिळालं. पण ही इमॅच्युअर मेकॅनिझम, याच पद्धतीची इमॅच्युअर मेकॅनिझम वापरल्यामुळं अंगात येण्यासारखे प्रकार घडतात. कारण की त्यांना योग्य पद्धतीनं त्यांचा ताण लोकांसमोर मांडता येत नाही. मग हे मगाशी जे मी सोमॅटायझेशन सांगत होतो ते का घडतं, माझ्या मनामध्ये निर्माण झालेली वेगवेगळ्या कारणांनी तयार झालेली मानसिक ऊर्जा ती नष्ट होत नाही, ती दडपून टाकली की ती फक्त शारीरिक लक्षणांचं स्वरूप घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. तर या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या मनाच्या संरक्षक यंत्रणा काम करत असतात, आणि त्याच मध्ये जर चुकीच्या संरक्षण यंत्रणा वापरल्या तर अंगात येण्यासारखे प्रकार. आणि मग त्याचं मॉडेलिंग कुठं तर झालेलं असतं, आजूबाजूच्या वातावरणामध्ये बघितलं असतं. आपल्याकडे आपण गाणगापूरला गेलात की तुम्हाला असे त्या खांबावर चढून हे करणारे घुमणारे लोक सातत्याने दिसतील, कारण की ते त्या वातावरणामध्ये, कारण तिथं ते वातावरणच असं असतं की ज्या व्यक्तीच्या मनाची सजेस्टिबिलिटी खूप जास्त आहे. सजेस्टिबिलिटी म्हणजे तो त्या इतरांचा प्रभाव त्याच्यावर खूप पटकन पडतो. अशी जर सजेस्टिबिलिटी त्याची खूप जास्त असेल तर त्या व्यक्तीच्या अंगात येणं किंवा या पद्धतीचं वर्तन होणं, म्हणजे आज मी जर गाणगापूरच्या मंदिरात गेलो मला माझ्या अंगात येईल नाही येणार. पण जर ज्या व्यक्तीचा या सगळ्या प्रकारावर विश्वास आहे, ते करण्यामध्ये त्याला एक कुठलं तरी व्हेंटिलेशन मिळतं, तो मात्र तिथे गेल्यावर बरोबर त्याच्या अंगामध्ये येईल, कारण की त्याने स्वतःला तशा सूचना दिल्या की अरे हा हे मला चालतं. म्हणजे हे मला चालतं असं जो म्हणतो त्याच्या अंगात येऊ शकतं, हे मला चालत नाही असं जो म्हणतो त्याच्या अंगात येऊ शकत नाही. म्हणजे अंगात येणं हा एक प्रकारे आपल्या मानसिक दौर्बल्याचा प्रकार आहे. अनेकदा तो आपल्या अनकॉन्शियस पातळीवर होत असतो, काही वेळेला तो कॉन्शियसली होतो. कॉन्शियसली का होतो, तर ज्यावेळेस पण त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये मॅलिंगरिंग म्हणतो, म्हणजे दिखावा करणं असं म्हणतो. अनकॉन्शियसली न होता इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असेल किंवा कुठला तरी सेकंडरी गेन,
म्हणजे मला कुठला तरी फायदा होणार असेल तर त्या पद्धतीनं अंगात येणं. म्हणजे अनेक आपल्याकडे पद्धत आहे, परडी घेण्याची पद्धत आहे. म्हणजे आमच्याकडे देवीची परडी आहे. तर मग परडी असेल तर त्या बाईच्या अंगामध्ये येणं हा समाज नॉर्मल समजतो. अंगात मग तिला ते स्वतःची जबाबदारी वाटायला लागते की मला माझ्या अंगात यावं पाहिजे, म्हणजे लोक माझ्याकडं चांगल्या नजरेनं पाहतील. तर या पद्धतीनं सामाजिक संस्कारांचा, कौटुंबिक संस्कारांचा आणि त्या विविध वातावरणामध्ये वाढण्याचा आणि माझ्या स्वतःच्या मानसिक जडणघडणीचा या सगळ्यांचा इफेक्ट झाल्यामुळं माझ्या अंगामध्ये येण्याचे प्रकार व्हायला लागतात. त्यामुळं या संकल्पना जर मला मान्यच नसतील तर मात्र माझ्या अंगामध्ये येऊ शकत नाही. जसं आपण हिप्नॉटिझमच्या बाबतीमध्ये म्हणतो की हिप्नॉटिझम ह्याला थेरपी म्हणून वापरलं जातं अनेकदा. पण हिप्नॉटिझम म्हणजे संमोहन जे आहे, माझं संमोहन, प्रत्येक संमोहन हे स्वसंमोहन असतं. म्हणजे जेव्हा मी माझ्या मनाला सूचना देतो की आता मला समोरच्याच्या सूचना ऐकायच्या आहेत, तेव्हाच माझं मन समोरच्याच्या सूचनांच्या अनुसार वागायला लागतं. जर मी माझ्या मनाला सांगितलं की नाही, मला ह्याच्या सूचना ऐकायच्या नाहीये, तर माझ्या इच्छेशिवाय मला कुणीही संमोहित करू शकत नाही. ते थोडक्यात माझ्या मनामध्ये एवढी ताकद आहे की ते कुठलीही टोकाची चांगली गोष्ट माझ्याकडून घडवू शकतं आणि माझ्याच मनामध्ये एवढी ताकद आहे की ती कुठलीही टोकाची चुकीची गोष्ट सुद्धा माझ्याकडून घडवू शकतं. मी कशावर विश्वास ठेवतोय, माझा गाढा विश्वास कशावर आहे, याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर या पद्धतीनं या विषयाकडे आपल्याला पाहता येईल. याच्या सोबतीनं मला आणखी मी संवाद तासभर होत आलाय माझा, म्हणजे 50 मिनिट झाले, मी आणखी 10 मिनिट बोलू का? हो चालेल डॉक्टर, चालेल. हा, आणि आणखी 1-2 ज्या कल्चर रिलेटेड, हे म्हणजे अंगात येणं हा जसा कल्चर रिलेटेड भाग आहे, तसाच आणखी अनेक हे सोमॅटायझेशन मी जे सांगत होतो, याचं प्रमाण ना खूप प्रचंड आहे. सोमॅटायझेशन ह्या आजाराचं प्रमाण खूप प्रचंड आहे. सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे मानसिक ताण आहे, पण त्याला ऍक्च्युअली शारीरिक आजारांच्या बाबतीमध्ये तो प्रेझेंट होतो. कुठल्याही फिजिशियन किंवा जनरल प्रॅक्टिशनरची जर तुम्ही ओपीडी बघितली तर त्याच्यातले 40% रुग्ण, आकडा नीट लक्षात घ्या, कुठल्याही फिजिशियनच्या किंवा जनरल प्रॅक्टिशनरच्या ओपीडी मधले 40% रुग्ण हे ऍक्च्युअली मानसिक ताणतणावांमुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजारांसाठी ट्रीटमेंट घ्यायला आलेले असतात. तर त्याच्यामुळं हा एवढा मोठा आहे. पण आमच्याकडे गडबड काय की आमच्या डॉक्टरी शिकत असताना आम्हाला मनाचा आजार शिकवलाच जात नाही. त्यामुळे आमच्या डॉक्टर लोकांना सुद्धा यांना सायकॅट्रिस्टकडे पाठवायचं हे माहिती नाहीये. तर त्यामुळं हे आपल्याला कार्यकर्ते म्हणून करावं लागणार आहे की या रुग्णांना जर आमच्यापर्यंत आले, माझ्याकडे अनेक अशा आहेत की खेडेगावातल्या काय एखादी बाई आली, तिनं आल्यामुळे डोकं मागच्या 10 वर्षांपासून डोकं दुखते, मग कशी बिशी कुठून तरी तिला माझ्यापर्यंत कोणीतरी पाठवतं, पत्ता मिळतो, ती माझ्यापर्यंत येते, मी तिला ट्रीटमेंट सुरू करतो, तिला सांगतो, तिचे ताणतणाव शोधून काढतो. एक 4-5 फॉलोअप मध्ये ती छान खडखडीत बरी होते आणि ती बाई तिच्या गावातल्या 7-8-10 डोकं दुखणाऱ्या बायकांना माझ्याकडे, असं अनेकदा मी अनुभवतो. कारण की लोकांना कळतं की अरे, आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की सायकियाट्रिस्टकडे जाण्यासाठी लोकांमध्ये खूप जास्त भीती असते किंवा त्याच्याबद्दल दडपण असतं किंवा लोक टाळतात, कलंक म्हणून. आणि पण माझा अनुभव तुम्हाला सांगतो, जे शिकलेले जास्त लोक आहेत ना, ते सायकियाट्रिस्टकडे यायचं टाळतात. जे न शिकलेले लोक आहेत त्यांना जर सल्ला दिला तर ते जास्त लवकर सायकियाट्रिस्टकडे येतात. ते विचार करत नाही. कारण की मी जो पहिल्यांदा सांगितला होता, लोकांना इंटरेस्ट काय ट्रीटमेंट पाहिजे ह्याच्यापेक्षा कुठल्या ट्रीटमेंटनी माझा त्रास कमी होणार आहे याच्यामध्ये असतो. त्यामुळे लोकांमध्ये आपल्याला जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस त्यांच्या अंधश्रद्धा आपल्याला दूर करायच्या, पण पहिल्यांदा आपल्याला अंधश्रद्धा दूर करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग मला जो वाटतो तो म्हणजे त्यांच्यासमोर उदाहरण घालून देणं. उदाहरण कशाचं घालून देणं की कुठल्या योग्य उपचारांनी तो बरा होईल. मी माझं उदाहरण सांगितलं की तुम्ही जर त्यांचा त्रास कमी करून दिला तर ते तुमच्यावर श्रद्धा ठेवायला, त्यांचा त्रास कुणीतरी दुसरा कमी करून देईल असा त्यांना विश्वास आहे, म्हणून ते त्या चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतायत. ज्या दिवशी तुम्ही प्रूव्ह करून दाखवाल की मी सुद्धा तुझा त्रास कमी करून दाखवू शकतो, त्या दिवशी तुम्ही त्याला
तुमच्यावर त्याची श्रद्धा बसेल आणि मग तो तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेण्यासाठी तयार होईल. म्हणजे आपल्याला काय करायला हवंय, तर जे त्रासामधले लोक आहेत वेगवेगळ्या कारणांनी, मग ते मानसिक आजार असतील किंवा मानसिक ताणतणाव असतील किंवा अगदी घरगुती प्रश्न असतील, आपापसातले ताणतणाव असतील, याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही थोडासा त्यांना सल्ला देऊन योग्य पद्धतीनं त्याच्या मागच्या कारणमीमांसा शोधायला आणि त्याच्यावर उपचार योग्य ठिकाणी घेण्यासाठी मदत केली आणि त्यांना त्याच्यातून सोडवलं, तर तुम्हाला ते तुमच्यावर श्रद्धा ठेवायला लागतील. तर हा अंधश्रद्धा मोडून काढण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणखी एक खूप अंधश्रद्धा असणारा दुसरा आजार आहे, त्याला मी म्हणतो धात सिंड्रोम. हा पण तुम्ही आजूबाजूला ऐकलं. धात सिंड्रोम म्हणजे लघवीमध्ये म्हणजे वीर्य नाश झाल्यामुळे त्रास होतो, असं याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. जनरली तरुण मुलांमध्ये, नुकत्याच लग्न झालेल्या मुलांमध्ये हे आढळून येतं. आपल्याकडे एक पूर्वापार परत समज डोक्यात लोकांच्या बसलाय की वीर्याचा एक थेंब हा 100 रक्ताच्या थेंबांपासून बनतो आणि वीर्य हे खूप महत्वाचं आहे, त्याचा नाश नाही व्हायला पाहिजे, असं एक समज आहे. त्यामुळं मग अनेकांमध्ये हस्तमैथून करण्याची सवय असते किंवा त्यांना नॉक्चर्नल इमिसिस म्हणजे झोपेमध्ये त्यांचं वीर्य बाहेर पडतं, स्वप्नदोष ज्याला असं आपण म्हणतो. आणि मग या कारणाने वीर्य बाहेर पडले त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होते, त्यांना खूप सारी शारीरिक लक्षणं निर्माण व्हायला लागतात आणि मग त्यासोबत मानसिक लक्षणं निर्माण, ताण निर्माण होतो, बेचैनी निर्माण होते, भीती निर्माण होते. कारण की पुरुषत्व ही इतकी महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाच्या दृष्टीनं की मला परफॉर्म करताच आलं पाहिजे आणि ते नसेल तर माझ्या जगण्याला अर्थ नाही, एवढा त्याचा पगडा आहे. त्यामुळं धात सिंड्रोमचे खूप रुग्ण आपल्या आजूबाजूला चुकीच्या ठिकाणी ट्रीटमेंट घेत असतात. तर हा सुद्धा एक मानसिक विकार आहे आणि याच्यावर सुद्धा योग्य पद्धतीनं उपचार होऊ शकतात. तर वेगवेगळे अनेक अशा प्रकारचे आजार आपल्याला दिसू शकतील. तर मुळात गैरसमज किंवा अंधश्रद्धा तिथं आहेत जिथं लोकांना त्यांच्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग सापडत नाही. आणि मग अनेक लोक, इतर लोक काय करतात त्याचा, आता हे लोकांच्या मानसिकतेचा भाग आहे आणि मग काही मग चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्यात बंधारे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक आपल्या संस्कृतीमधल्याच काही लोकांनी या सगळ्या पूर्वापार चुकीच्या समजुती चालू ठेवण्यावर भर दिलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी फायदा होता. तर आपण या पद्धतीनं जेव्हा काम करतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून, तर तेव्हा आपण म्हणत असतो, म्हणजे दाभोळकर सर म्हणायचे की विवेकांनी या सगळ्या गोष्टींना आपण साथ घातली पाहिजे प्रत्येकाच्या विवेकाला. म्हणजे आपल्याला जी साथ घालायची आहे ती समोरच्या व्यक्तीच्या विवेकाला साथ घालायची आहे. म्हणजेच काय, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला असणारे गैरसमज दूर करावे लागतील. आपल्याला त्यांच्यासमोर उदाहरणं सादर करावी लागतील की या पद्धतीनं तुम्ही गेलात तर तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर पडता येईल. मला वाटतं बरेचसे प्रश्न पण आलेले असतील, तर मी माझ्या बाजूनं जे बेसिक मांडणी होती ती थांबवतो. या रिलेटेड किंवा इतर जे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊयात, कारण की मी तासभर झालं बोलतोय आणि आपल्याला बरेचसे प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्याकडे वेळ असेल. हॅलो. हा डॉक्टर साहेब, मला एक शेवटचा तुमचा मुद्दा राहिलाय बहुतेक. अमावस्या पौर्णिमा यांचा आजाराशी काही संबंध आहे का? अमावस्या पौर्णिमा याचा आजाराशी संबंध, मी आता 15-16 वर्ष झाली मी मानसोपचार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय आणि वेगवेगळ्या कारणांनी मानसिक आजाराचे, म्हणजे असा मानसिक आजारच नसेल की ज्याचा पेशंट मी पाहिलेला नाही. माझ्या जेवढे मानसिक आजार लिहिले तर प्रत्येक पेशंट मी पाहिले, पण अमावस्येला किंवा पौर्णिमेला याचं प्रमाण खूप वाढलंय असं, आणि मग माझ्याकडे त्या दिवशी पेशंट खूप जास्त वाढलेत असा माझा किंवा माझ्या इतर मित्रांचा पण अनुभव नाही. त्यामुळे अमावस्या किंवा पौर्णिमेला मानसिक आजार वाढतात असा भाग नाहीये. पण आता आपण ज्या विषयासंबंधी बोलतोय, जे कल्चर बाउंड सिंड्रोम आहेत, म्हणजे ज्या कल्चरली ऍक्सेप्टेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या कल्चरमध्येच अमावस्या म्हणजे नो मून नाईट आणि पौर्णिमा म्हणजे फुल मून नाईट.
तर फुल मून म्हणजे चंद्राचा प्रकाश आहे आणि नो मून म्हणजे सगळा अंधार आहे. आणि आपल्याकडे एक पूर्वापार समज की अमावस्येला शैतानाचा खेळ चालतो, हे आपल्या डोक्यामध्ये बसलेली घट्ट संकल्पना आहे. किशोरदानी छायादानी त्याच्यामुळे अशा प्रकारचे कल्चर स्पीकरची पत्रिका आली म्हणे काल. किंवा अशा प्रकारचे जे काही कल्चर बाउंड सिम्पटम्स प्रेझेंट होतात त्यांचं प्रमाण हे पूर्वापार कल्चरली ऍक्सेप्टेड समजुतीमुळे अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी जास्त प्रमाणात प्रेझेंट होऊ शकतात. पण फक्त मानसिक आजारच त्याच्यामुळे वाढतात असं नाही, त्याला बाकी शास्त्रीय आजार प्रूव्ड असा नाहीये. म्हणजे कुणीतरी असं सांगेल किंवा पौर्णिमेला सागराला ओहोटी येते, हे भरती येते आणि अमावस्येला ओहोटी येते, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं, त्याचा इफेक्ट असेल, पण हे सायंटिफिकली प्रूव्ड थेरी नाहीये असं कोणी सांगूही शकतं. पण त्याच्या मागचे कल्चरल इम्पॅक्ट जे आहेत ते अमावस्या आणि पौर्णिमेशी जोडले असल्यामुळं कल्चर रिलेटेड ज्या काही सिम्पटम्स आहेत त्या अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतात. त्याचप्रमाणे भूतबाधा कशी होते यावरही थोडासा प्रकाश टाकावा. मी त्याच्या खोलात याच्यासाठी शिकलो नाही. मी जसं म्हणालो की आपल्याला बाधा त्या गोष्टीची होऊ शकते ज्याच्यावर आपलं मन पूर्णपणे होतं. मग तो देव असेल, मग ती देवी असेल, मग ते भूत असेल, किंवा मग ती हडळ असेल किंवा चिटकीला काही असेल, माझ्या मनाचा गाढा विश्वास ज्या ज्या गोष्टीवर आहे आणि हे मला होऊ शकतं असं जिथं जिथं वाटतं तर तिथं तिथं मला ते होऊ शकतं. आणि मग भूतबाधा करता येते, दुसऱ्यावर करणी करता येते, हे सुद्धा जे समज आहेत तर ते समज हे माझ्या कल्चरली ऍक्सेप्टेड समज आहेत, म्हणून तो पण माझ्या कल्चर बाउंड सिंड्रोमचा भाग असू शकतो. अनेकदा हे आयसोलेटेड फक्त अंगात येणं किंवा भूतबाधा होणं किंवा भानामती होणं अशा पद्धतीनं हे रुग्ण माझ्यापर्यंत येतात. किंवा बऱ्याचदा इतर मानसिक आजारांचा भाग म्हणजे स्किझोफ्रेनिया सारख्या आजारामध्ये मला करणी केलेली आहे, किंवा माझ्या डोक्यामध्ये काहीतरी जो बदल झाला, शरीराचा बदल झाला, तो कुणीतरी घडवून आणलेला आहे, कुणीतरी मला कंट्रोल करत आहे, या पद्धतीनं. किंवा काही वेळेस डिप्रेशन म्हणजे नैराश्याच्या आजारामध्ये सुद्धा एक अटेन्शन सिकिंगचा भाग किंवा व्हेंटिलेशनचा भाग म्हणून असे सिम्पटम्स येऊ शकतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने मग कसलीही बाधा, मग ती देवाची असेल नाही तर भूताची असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीची असेल, माझा विश्वास त्याच्यावर असेल आणि मी त्याला अलाउ करत असेल तर ती मला होते. मी जर त्याला अलाउ करत नसेल तर मला ती होत नाही. धन्यवाद. Yes. फार विस्तारानं आपण या सर्व प्रश्नांची उकल केली आहे आपल्या व्याख्यानातून. खूप सर्वांच्या मनातील काही प्रश्न दूर झाले असतील किंवा काहींचे प्रश्न असतीलच तर चॅट बॉक्स मध्ये ज्यांनी ज्यांनी प्रश्न टाकले आहेत त्या प्रश्नांचा एक एक करून डॉक्टर साहेब आपल्याला उत्तर देतील. मी माधुरी झाडे मॅडमला पाचारण करतो प्रश्न उत्तर घ्यायला. काही प्रश्न जी विचारलेली आहेत ती तर डॉक्टरांच्या व्याख्यानानंतर त्याची अनेक उत्तरं काहींना मिळाली, पण काही प्रश्न आहेत सर की जे आवर्जून त्याची उत्तरं आपल्याला वाटतं की दिली गेली पाहिजे. येस. इको होतोय का सर? आवाज इको येतोय का? हो, आवाज इकडे का बघा सर. नाही, इको जनरली येतो कोणाचा तरी. मी माझा माईक प्राजक्ता कांबळे हिचा प्रश्न आहे सर. देव आणि भूत वास्तवात असतात का? जादूटोणा, मंत्रतंत्र हे मानवी जीवनावर कशा पद्धतीने प्रभाव टाकतात? काळी जादू हा काय प्रकार आहे? आणि एक सर असा प्रश्न आहे, तो तिचाच प्रश्न आहे, ओजा बोर्ड खेळल्याने भूत आपल्याशी बोलतं का? सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. हा, ज्याला प्लॅनचेट असं म्हणतात. ऍक्च्युली मला खरं तर वाटतंय तुम्ही आता विचारलेल्या चारही प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत, कारण की मी जे आतापर्यंत जी मांडणी केली म्हणजे ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत, देव ही संकल्पना ही माणसाच्या मनामधली आहे.
भूत दानव ही संकल्पना माणसाच्या मनामधली आहे. प्लॅनचेट ही संकल्पना माणसाच्या मनामधली आहे. भूत आपल्याला बोलतात ही संकल्पना माणसाच्या मनामधली आहे. आणि माझ्या सायन्स ह्या सगळ्या गोष्टींना 100% नाकारतं. आजपर्यंत माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये शेकडोनी या प्रकारचा त्रास असल्याबद्दलचे रुग्ण माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा उपचारांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना फरक पडलेला आहे. आता त्यातले बहुतांशी रुग्ण आता या सगळ्या प्रकारातून पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत. हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे. जी काही सगळी करणी आहे ती आपल्या मनाची करणी आहे. आपलं मन इतकं पॉवरफुल आहे की ते काहीही घडवू शकतं. मी जे तुम्हाला काल मॅडमनी एक स्किझोफ्रेनिया नावाचा आजार तुम्हाला सांगितला, तर स्किझोफ्रेनिया नावाच्या आजारामध्ये एक लक्षण असतं भास होणं. भास होणं म्हणजे काय, तर हा आपल्या संवेदनांचा आजार आहे. हे लक्षण आपल्या संवेदनांशी निगडीत आहे. म्हणजे मला 5 इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय, ज्याच्या माध्यमातून मी सगळ्या भवतालाचं ग्रहण करत असतो. म्हणजे मी डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकानी वास घेतो, जिभेनी चव घेतो आणि त्वचेनी मला स्पर्श ज्ञान होतं. याच्या माध्यमातून मला माझ्या भवतालाचं ज्ञान होत असतं. तर नॉर्मल परसेप्शन म्हणजे काय, ते आता मी बोलतोय आणि तुम्हाला ऐकू येत, हे नॉर्मल परसेप्शन. हा माझ्या हातामध्ये फोन आहे आणि हा तुम्हाला फोन दिसतोय, तर हे नॉर्मल परसेप्शन आहे. माझ्या हातामध्ये फोन आहे, तुम्हाला फोन दिसतोय. आता जर माझ्या हातामध्ये फोन आहे, म्हणजे आता कुठलंही परसेप्शन काय, देयर इज अ स्टिम्युलस अँड दॅट इज परसिव्ह. म्हणजे काहीतरी स्टिम्युलस आहे आणि तो आपले पंचेंद्रियांमधलं कुठलं तरी ऑर्गन तो परसिव्ह करतो. ह्याला नॉर्मल परसेप्शन. म्हणजे जेव्हा ते जसंच्या तसं परसेप्शन असेल, इट इज अ नॉर्मल परसेप्शन. आता माझ्या हातात फोन आहे आणि तुम्हाला फोन दिसतोय, हे तुमचं नॉर्मल परसेप्शन आहे, व्हिज्युअल परसेप्शन. म्हणजे तुमच्या डोळ्याला माझा फोन दिसतोय. पण माझ्या हातामध्ये फोन आहे आणि तुम्ही म्हणाला की डॉक्टर तुम्ही त्या हातामध्ये बेडूक कशाला धरून ठेवलाय, म्हणजे तुम्हाला माझ्या हातामध्ये बेडूक जर दिसत असेल, ऍक्च्युअल स्टिम्युलस फोनचा आहे, पण तुम्हाला दिसतोय तो बेडूक, ह्याला आम्ही इल्युजन म्हणतो. म्हणजे हा दृष्टीभ्रम आहे. माझ्या हातामध्ये जर काहीच नाही तरी म्हणता तुम्ही डॉक्टर हातामध्ये कशाला साप पकडलाय, नसलेली गोष्ट दिसली, हा भास आहे. नसलेली गोष्ट ऐकू येणं हा पण भास. तर स्किझोफ्रेनिया या आजारामध्ये आपला मेंदू नसलेले आवाज निर्माण करतो. त्या व्यक्तीला खरोखर आवाज ऐकू येतात, त्या व्यक्तीला खरोखर आजूबाजूला नसलेल्या गोष्टी, नसलेली माणसं, नसलेले प्राणी दिसायला लागतात. म्हणजे माझं मन हे सगळं निर्माण करू शकतं, ह्याचा हा पुरावा आहे. आणि असे भास होणारे किमान 6,000 पेशंट मी मागच्या 15 वर्षामध्ये ट्रीट केले. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि ह्या स्किझोफ्रेनिया आजाराचं जे जनरली प्रिव्हॅलन्स आहे तो 1% आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जवळपास 1.25 ते 1.5 कोटी स्किझोफ्रेनिक पेशंट आहेत. त्यातल्या 1 कोटी लोकांना अशा प्रकारचे भास होत असतात. म्हणजे तुमचं मन नसलेली गोष्ट निर्माण करू शकतं, हे या आजारांनी सिद्ध केले. त्याच पद्धतीनं तुमचे मन नसलेले देव तुम्हाला दाखवतं, तुमचं मन नसलेले राक्षस तुम्हाला दाखवतं, तुमचं मन नसलेले भूत तुमच्याशी बोलायला तुम्हाला ऐकू यायला येतात. हे सगळं होऊ शकतं, पण हे वास्तव नाहीये. हा सर्व तुमच्या मनाचा, ज्याचं प्रचंड अगाध असं विश्व आहे, त्याचा हा परिणाम. सर धन्यवाद. कारण एका प्रश्नाच्या उत्तरातून मला वाटते काही अनेक प्रश्न जे पुढचे आहेत त्यांचे उत्तर मिळाल्यासारखी होतं. एक वसंत शिंदेचा प्रश्न आहे, अंगात येताना बाह्य मनाचा आणि अंतर्मनाचा संबंध असतो का? सर थोडक्यात उत्तर देऊन, म्हणजे पुढे भरपूर प्रश्न आहे आपले. नेमका काय प्रश्न आहे? बाह्य मन आणि अंतर्मन यांचा संबंध. हा, अंगात येताना बाह्य मनाचा आणि अंतर्मनाचा संबंध येतो का? काय आहे की जर अंगात येणं हा प्रकार त्या व्यक्तीच्या कॉन्शियस लेवलच्या पलीकडे होत असेल, म्हणजे तो ते जाणीवपूर्वक करत नसेल, तर बऱ्याचदा त्याच्या कॉन्शियस मनाला ते कळत नसतं. त्या पजेशन अटॅक्स मध्ये तो व्यक्ती त्याच्या
अंगामध्ये इतर कुणीतरी आहे या पद्धतीने टिपिकली वागत असतो, बोलत असतो, त्याचा आवाजही बदलतो, त्याचं घुमणं एका विशिष्ट पद्धतीनं होतं, तो काही विशिष्ट वाक्य बोलतो, विशिष्ट पद्धतीनं तो काहीतरी कृती करतो, हे सर्व होत असतं. तर मग हे होत असताना जर हे अनकॉन्शियसली होत असेल, तर जेव्हा तो त्या ह्याच्यातून बाहेर पडतो तर त्याला त्याची मेमरी प्रॉपरली नसते. म्हणजे त्याला ते पुसटचं आठवतं किंवा आठवतच नाही, काय झालं होतं कळत नाही. मला मी थोड्या वेळ एकदम चक्कर आली आणि मग मला त्यानंतरचं काहीच कळालं नाही. तर मग बऱ्याचदा त्याच्या कॉन्शियस मनाला त्याचा पत्ता नसतो. पण काही गोष्टी एखाद्या वेळेस लक्षात राहू शकतात त्याच्या. ते होत असताना त्याचं कॉन्शियस मन ऑपरेट करत नसतं, तर अनकॉन्शियस मन ऑपरेट करत असतं. हे डिफरन्शिएशन का मेंटेन करतं? कारण की आपलं मन कॉन्शियसली स्वतःला कम्फर्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करते. ते कम्फर्ट त्याला मिळवायचा असतो, म्हणून ते त्या पद्धतीनं हे करत असतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते डिफेन्सेस कशा पद्धतीनं तो वापरतोय त्यानुसार किती त्याचं नॉलेज असणार आपल्या कॉन्शियस मनाला हे बदलू शकतं त्या प्रत्येक वेगळ्या व्यक्तीनुसार. ओके. सर, भूत नाही हे म्हणजे मनाची कल्पना आहे असं असल्यामुळे काही प्रश्न आपले तिथेच थांबलेले आहेत. काही 2-3 व्यक्तींनी मिळून त्यांचे जवळपास सारखे क्वेश्चन आहे. त्यातलं मी तुम्हाला सांगते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतं तेव्हा हे ते सारखे स्वतःला प्रश्न आहेत, ते तुम्ही उल्लेख करूच नका. म्हणूनच मी एकत्र केले सर ते, की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतं तेव्हा ते स्वतःला इजा पोहोचवतात, हातावर कापूर घेऊन खातात. मी एका वाक्यात उत्तर देईन. आणि काहींचं म्हणणं आहे की ते तळले म्हणजे कढईत तेलात हात घालतात आणि त्यांना काहीच कसं होत नाही, किंवा कोळशावरून चालतात, त्यांना काही कसं होत नाही. त्याच्या मागे सुद्धा सायन्स आहे. आणखी एकतर बऱ्याचदा काय होतं की जेव्हा त्या बाणामध्ये काही म्हणजे एका लिमिटेड लेवल पर्यंत तो व्यक्ती स्वतःला इजा करून घेऊ शकतो, पण त्याचं सुप्त मन जागं असल्यामुळं स्वतःच्या जीवाला धोका होईल या पद्धतीनं कुठलाही व्यक्ती वागत नाही. जिथपर्यंत तो सहन करू शकतो तिथपर्यंत, आणि जिथपर्यंत त्याचं मन परवानगी देतं तिथपर्यंत तो स्वतःला इजा करून घेऊ शकतो. कापूर खाणं वगैरे, एकदा कापूर हे सगळं मला वाटतं तुमच्या अनिष्टच्या कार्यकर्त्यांना सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. एकदा ऑक्सिजन सप्लाय बंद झाला की कापूर पोळत नाही तुम्हाला, किंवा निखाऱ्यावरून चालणं, तुम्ही एका टिपिकल टाइम ड्युरेशनच्या आत पाय उचलला असेल तर तुमच्या पायाला चटका बसत नाही. हे अनेक मी अंगात येणं, भूत, या अनुषंगानं तुमचे सगळे प्रश्न जे आहेत त्याच्याविषयी एका शब्दात उत्तर देईन. याच्यानंतर तुम्ही कुठलाही अंगात येणारा रुग्ण पाहिला किंवा व्यक्ती पाहिला, किंवा एखाद्याला भूतबाधा होते, प्लॅन्चेट होते, त्याला भूत बोलतोय किंवा अजून काही काही आवाज ऐकू येतात, असा कुठलाही रुग्ण पाहिला तर त्याला मानसिक आजार आहे, त्याला मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे, त्याला मानसोपचार तज्ञापर्यंत पोहोचवण्याचा मनोमन प्रयत्न करा. बाकी सगळे प्रश्न तुमच्या मनातले आधी काढून टाका. सर, एक प्रश्न आहे भारत शिंदे यांचा, मानसिक आजार कसा ओळखावा, त्याची काय लक्षणं असू शकतात? 8 तास बोलू शकेन मी यावर. मी मुळामध्ये मगाशी मी मानसिक आजाराची व्याख्या बेसिक सांगितली. एखाद्या व्यक्तीच्या विचार, भावना, जाणीवा, वर्तन याच्यामध्ये अचानक किंवा हळूहळू झालेला बदल ज्याचा त्या व्यक्तीला स्वतःला किंवा इतरांना त्रास होत असेल तर त्याला मानसिक आजार समजावा. आणि मग त्याच्या लक्षणानुसार त्याच्या आजाराचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. काल सांगितलेल्या, आता प्रत्येक मी त्यातले 2 तुम्हाला डिफरन्शिएशन दिले. पहिलं की ऑर्गॅनिक आणि फंक्शनल काय आहे, शारीरिक कारणांनी झालेला मानसिक आजार आणि नुसता मानसिक आजार, त्यातलं व्यसनामुळे आहे का ते बघावं. आणि मग सायकोसिस, न्यूरोसिस, त्याला आजाराची जाणीव आहे का नाहीये, वास्तवाचं भान आहे का नाहीये, याच्यानुसार त्याचं डिफरन्शिएशन करावं. जर त्याला अशा प्रकारची लक्षणं असतील तर त्याला अशा वेळेला मानसोपचार तज्ञांपर्यंत पोहोचवावं, त्यांच्याकडून त्याची तपासणी करून घ्यावी आणि त्याचा योग्य पद्धतीनं त्याचं निदान करून त्याला उपचाराला प्रवृत्त करावं, हे आपण करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक लक्षण मी आता सांगत असतो तर मी परत 1.5 तास घेईन.
सर, मॅडम, आता उमाकांत ढोके यांचा असा प्रश्न आहे की समाजातील काही व्यक्ती आपल्या समस्या घेऊन साधू महाराज किंवा बुवा बाबांकडे जातात आणि मग ते लोक त्यांना काहीतरी देतात आणि या लोकांना बरंही वाटायला लागतं. तर मग ते कसं आणि त्यांच्याकडे खरंच दैवी शक्ती असते काय याच्या सगळ्यांच्या संदर्भातली? दैवी शक्ती नसते. हा परत विश्वासाचा भाग आहे. मी असं सांगितलं की जर तुम्ही मला एखादा असा अंगात येणारा व्यक्ती तुम्ही जर एखाद्या फक्त म्हणजे याला दुसरे कुठलेही मानसिक आजार नाहीये, त्याला तुम्ही जर अशा एखाद्या साधूकडं किंवा भक्ताकडं किंवा बुवाकडं नेलं आणि त्याच्यावर हा व्यक्ती मला मदत करू शकतो आणि हा माझे प्रश्न सोडवू शकतो, अशा पद्धतीनं त्याचं स्वतःचं सेल्फ सजेशन असेल तर तो समोरच्यानी दिलेल्या नुसत्या अंगाऱ्याने सुद्धा बरा होऊ शकतो. पण जर तुम्ही त्याला खरोखरचा मानसिक आजार स्किझोफ्रेनिया सारखा असेल आणि त्याला जर तुम्ही अशा एखाद्या बुवाकडे नेलं तर तो त्याच्या अंगाऱ्यांनी बरा होत नाही. त्यामुळं जे आजार किंवा जी मानसिक लक्षणं सेल्फ सजेशननी दूर होऊ शकतात तर ती कुठल्याही व्यक्तीच्या सेल्फ सजेशननी दूर होऊ शकतात. तर असे काही ठराविक आजार किंवा काही प्रश्न असू शकतात की जे पण सगळेच मानसिक प्रश्न हे अशा अंगाऱ्या दुपाऱ्याने किंवा एखाद्याच्या ताईतानी बरे होतात असं होत नाही. त्यामुळे ऍक्च्युली तुम्हाला सांगू का की गंमत काय माहितीये का की जर सगळ्या मानसिक आजारी असलेल्या लोकांनी आणि सगळ्या मानसिक ताणतणाव असणाऱ्या लोकांनी असं आज जर ठरवलं की आपल्याला फक्त मानसोपचार तज्ञांकडून उपचार करून घ्यायचे, तर तुम्हाला सांगतो मानसोपचार तज्ञच नाहीये तेवढे. मी तुम्हाला असं सांगितलं की 1% म्हणजे जवळपास 1.5 कोटीच्या जवळपास फक्त स्किझोफ्रेनियाचे पेशंट आहेत. 2 कोटीच्या जवळपास बायपोलर डिसऑर्डरचे पेशंट आहेत. 10 कोटीचे 15 कोटीच्या जवळपास डिप्रेशनचे पेशंट आहेत. इतर अँझायटी डिसऑर्डर असं सगळं तुम्ही पकडलं तर एक 25-30 कोटी लोकांना मानसिक आजार आहे ज्याच्यासाठी ट्रीटमेंटची गरज आहे. जर तुम्ही सगळे ताणतणाव पकडले तर जागतिक आरोग्य संघटना सांगते प्रत्येक 10 मधल्या 4 लोकांना कधी ना कधी सिग्निफिकंट ताणतणाव असतो. म्हणजे 40% पॉप्युलेशनला मानसोपचार तज्ञांची गरज आहे. म्हणजे आपल्या भारताची 40% पॉप्युलेशन ही 60 कोटीच्या वर जाते. मग 60 कोटी लोकांनी जर ठरवलं तर तुम्हाला माहिती आहे की किती सायकॅट्रिस्ट आहेत भारतामध्ये? 7,000 सायकॅट्रिस्ट आहेत फक्त भारतामध्ये आणि फक्त 8 ते 10,000 सायकोलॉजिस्ट आहेत. एवढा मॅनपॉवरच आपल्याकडे नाहीये की सगळे लोक आमच्याकडे आले तर आम्हाला वेळ लागायची पाळी. त्यामुळे बऱ्याचदा अनेक गोष्टी ज्या फेथ हिलर्सच्या लेवलवर दुरुस्त होतात त्याच्यामुळे खूप सारं बर्डन कमी होतं. त्याचा अर्थ मी त्याला प्रमोट करतोय असा भाग नाहीये. जिथं जिथं शोषण होत आहे, जिथं जिथं चुकीच्या पद्धतीनं लोक लुटतायत लोकांना, ते थांबलंच पाहिजे. त्या जेव्हा आपल्या सगळ्यांना याची जाणीव होईल, आपल्यामधले काही कार्यकर्ते तयार होतील, आपल्यामधून एखादा मानसोपचार ह्या विषयाची गरज जेव्हा लोकांच्या लक्षात येईल, जास्त संख्येनं मानसोपचार तज्ञ तयार होतील, जास्त संख्येनं तर आपल्याला ह्या सगळ्या लोकांना केटर करणं पॉसिबल होईल. पण मगासेच्या प्रश्नाच्या अनुषंगानं जर उत्तर असेल तर काही प्रश्न हे सुटू शकतात अशा फेथ हिलर्स कडून. सगळेच मानसिक प्रश्न फेथ हिलर्स कडून सुटू शकत नाहीत. सर, 2 प्रश्न एकत्र करून विचारते म्हणजे तुम्हाला उत्तर देणं जास्त सोयीचं होईल. टेन्शन आलं की डोकं दुखणं हा मानसिक आजार आहे का? आणि असं असेल तर त्याच्यावर काय उपचार असू शकतो असं मीनाक्षी टिकलेनी विचारलं. आणि विठ्ठल कांबळे यांनी विचारलं की मग मनावरचा ताण कमी करायचा असेल त्याचं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे? ओके. बोलतोय. ऍक्च्युली आपलं शरीर आणि आपलं मन ह्या दोन्हीचं काम जे काही चालतं ते मेंदूतून चालतं हे आपण सर्वजण शिकलोय मागच्या 2 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये. आणि मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये असं सेग्रिगेशन नाहीये की ह्या पेशी ह्या मनाचं काम करतील आणि ह्या पेशी ह्या शरीराचं काम करतील, असं नाहीये. त्यामुळे दोन्ही कामं त्याच पेशी मल्टी फंक्शनल आहेत, वेगवेगळी कामं त्या एका वेळेला करत असतात. त्यामुळे जे जे काही मनामध्ये घडेल त्याचा
शरीरावर परिणाम होईल आणि जे जे काही शरीरामध्ये घडेल त्याचा मनावर परिणाम. आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा मनामध्ये जास्त त्रासदायक अशा नकारात्मक भावना निर्माण होतात त्या वेळेला त्याचा शारीरिक लक्षणांमध्ये रूपांतर होतं. आणि बहुतांशी जे चिंतेचे आजार आहेत किंवा उदासीनतेचे नैराश्याचे आजार आहेत याच्यामध्ये शारीरिक लक्षणच जास्त प्रमाणामध्ये जाणवतात किंवा मनामध्ये निर्माण झालेली चिंता किंवा मनामध्ये निर्माण झालेलं नैराश्य हे शरीरावर डायरेक्ट परिणाम करतं. मग तुम्हाला डोकं दुखणं, छातीवर दाब आल्यासारखं वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागल्यासारखा होणं, छातीत जळजळ होणं, ऍसिडिटी वाढणं किंवा पोटामध्ये गडगड झाल्यासारखं वाटणं, उलटी मळमळ होणं किंवा संडासला लागल्यासारखं वाटणं, पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं, स्नायू ताणले जाणं, त्यामुळे अंग दुखणं, पाठ दुखणं, हातपाय दुखणं, पोटात गोळा फिरणं, ह्या सगळे लक्षणं ही मानसिक आजारांमध्ये जाणवतात. योग्य पद्धतीने मॅनेज करता आले तर आपल्याला शारीरिक लक्षणांचं प्रमाण कमी ठेवता येतं. जर तुमचे ताणतणाव तुम्हाला योग्य पद्धतीने हँडल करता येत नाहीये तुमच्या स्वतःच्या पातळीवर आणि शारीरिक लक्षणांमुळे तुमचं रोजचं जगणं हॅम्पर होतंय तर अशा वेळेस तुम्ही मानसोपचार तज्ञांकडून ट्रीटमेंट नक्कीच घ्यायला पाहिजे. तुमच्या शारीरिक लक्षणं आणि त्याच्या मागचं मानसिक कारण याच्या अनुषंगानं तुम्हाला फक्त काउन्सिलिंगनी उपचार करायची गरज आहे का औषधांची मदत होऊ शकते हे त्या व्यक्तीनुरूप डॉक्टर ठरवतात. दुसरा काय प्रश्न होता त्याला लागून तुम्ही विचारलं होतं मला? मनावरचा ताण कमी करण्याचं व्यवस्थापन. मनावरचं ताण आता मनाचा ताणतणावाचं व्यवस्थापन परत एक स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर 1-1.5-2 तास बोलता येईल आपल्याला किमान. पण एक मुख्य लक्षात घेऊ, ताण जो येतो आपल्याला मनावर ताण येतो म्हणजे आता आपण आजार म्हणत नाहीये, फक्त तणाव डिस्ट्रेस याच्याबद्दल बोलतोय. तर डिस्ट्रेस म्हणजे काय तर म्हणजे आयुष्यात आपल्या प्रत्येकाचे तणाव असावा का नसावा तर तो असायला पाहिजे असं उत्तर येईल. कारण की माझ्या आयुष्यात काहीच ताण नसेल तर मी काहीच करायला प्रवृत्त होणार नाही. त्यामुळे मी रोज सकाळी उठून 10 वाजता माझ्या हॉस्पिटलमध्ये येतो कारण की नाही यार मला जायला पाहिजे, पेशंट बसलेले आहेत तिथं, मला हॉस्पिटल चालवायला पाहिजे, मला हप्ते फेडायचे, मला बँकेचं लोन हे करायचंय, हे सगळं मला तणाव आहे म्हणून मी जास्त लक्ष देऊन काम करतो किंवा मी वक्तशीरपणानं काम करतो किंवा आपण नोकरी महिन्याच्या शेवटी आपल्याला पगार मिळतो म्हणून आपण वेळेवर कामावर जातो. त्याचा जर ताणच नसता म्हणजे तुम्ही जर समजा नोकरी करताय तुमच्या बॉसनं तुम्हाला सांगितलं काय नाही जेव्हा वाटेल त्यावेळेस ये, तुझा पगार नक्की मिळेल तुला, स्वतःच विचारा की तुम्ही किती प्रवृत्त असाल वेळेवर जाऊन भरपूर काम करण्यासाठी. तर तणाव असणं हे गरजेचं आहे आपल्याला स्वतःला कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी. पण जर हा ताण खूप जास्त झाला आणि तो माझं काम हॅम्पर करायला लागला, माझं जगण्यातला कामामधला आनंद हॅम्पर करायला लागला तर मात्र त्याला आपण डिस्ट्रेस म्हणूयात. आणि डिस्ट्रेस मध्ये मी तेव्हा जातो जेव्हा माझं लक्ष हे माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींपेक्षा नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींवर जास्त फोकस्ड असतं. मला असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी खूप सोप्या आणि साध्या असल्या पाहिजेत, मला पाहिजे तशा घडल्या पाहिजेत, पण तसं आपलं आयुष्य नसतं. आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती ह्या प्रत्येक वेळेला मला पाहिजे त्या पद्धतीनं वागत नाहीत, मला पाहिजे तसे रिस्पॉन्सेस देत नाहीत. आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्या नेहमी मला पाहिजे त्या पद्धतीनं घडत नाहीत. त्यामुळे मग हे असं का घडलं, तो असं का बोलला, हे असंच का झालं, ही घटना का घडली, तेव्हा तसं का त्याला बोलला, ह्या पद्धतीने आपण विचार करायला लागलो. म्हणजे आपलं मन भूतकाळातल्या गोष्टींबद्दल दुःख करायला लागलं किंवा भविष्य काळातल्या गोष्टींची चिंता करायला लागलं की आपण डिस्ट्रेसमध्ये जातो. त्यामुळे डिस्ट्रेस मॅनेजमेंटचा सगळ्यात सोपा मार्ग, तुम्ही तुमची समस्या कुठलीही असेल तर आधी नीट समस्या डिफाईन करा की माझा प्रश्न काय आहे नेमका. मग त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही घटक आहेत, काही घटक हे माझ्या नियंत्रणात असतील, काही घटक हे नेहमीच माझ्या नियंत्रणाबाहेरचे असतील. त्या माझ्या मित्राने मला फसवलं, तो असा कसा काय मला फसवू शकतो, मी त्याला एवढी मदत केली आणि मला टेन्शन आलंय प्रचंड, किंवा माझी बायको माझा नवरा असा कसा काय वागू शकतो. आता त्यांनी काय विचार करावा, त्यांनी कसं वागवावं, त्यांनी काय विचार करून तुम्हाला फसवावं, हा त्याच्या नियंत्रणाचा भाग आहे.
मी त्याच्यावर जेव्हा फोकस्ड असतो, असं का घडलं, माझ्याच बाबतीत का घडलं, मीच का बरं, किती दिवस सहन करू, म्हणलं की टेन्शन वाढतं. तुम्ही जेव्हा म्हणता की हे असं घडलंय, आता मी काय काय करू शकतो जेणेकरून मी जास्तीत जास्त कम्फर्टेबल राहू शकेल. म्हणजे मी जेव्हा नियंत्रणातल्या घटकांवर, मग माझ्या नियंत्रणातलं काय काय असतं, मी कसा विचार करतोय, मी माझ्या भावनांचं नियमन मी कसं करतोय, माझ्या वर्तनाला मी कसं सांभाळतोय, हे माझ्या नियंत्रणातले घटक आहेत. त्यामुळे माझ्या मनावर काम करणं, माझ्या विचारांवर काम करणं, याच्यावर जेव्हा मी फोकस असतो तेव्हा मी त्या प्रश्नातून मार्ग काढण्याकडे जातो. ताण प्रत्येक वेळेला शून्य होईल, प्रश्न प्रत्येक वेळेला सुटेलच असं नाही, पण त्याला मी मॅनेज करू शकेन, त्याला तोंड देऊ शकेन. ओके सर, 1-2 प्रश्न आहेत ते घेऊया आपण. उपासना करणं किंवा प्रार्थना करणं हे माणसाला मानसिक दृष्ट्या दुर्बल बनवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं का? आणि मग प्रार्थना केल्यामुळे मानसिक रोगापासून संरक्षण मिळतं का? हॅलो हॅलो हॅलो, हा सर. तुमचा आवाज कट होतोय त्यामुळे तुमचा प्रश्न नाही कळला. बरं, प्रश्न असा होता की पूजा अर्चा केल्याने ते सगळं कारणीभूत आहे का? आणि त्याच्यामुळे म्हणजे पूजा अर्चा केल्याने आपल्याला बरं वाटतं किंवा मानसिक आजार दूर होतात का? हॅलो सर. हॅलो हॅलो, माझा आवाज नाही येत आहे का? येतोय, आवाज येतोय. डॉक्टरांकडे बहुतेक रेंज प्रॉब्लेम आहे. अच्छा, काय करायचं सचिन? वाट बघूयात ना, डॉक्टरांचं रेंज प्रॉब्लेम गेला की बोलतील ते. हॅलो सर, ऐकायला येत आहे? हॅलो, येतोय? हा, रेंज जाते सर. विचारू का सर? हा, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो, तुमचा येतोय सर, पण मध्ये येतोय मध्ये आवाज, थोडासा सर. डिस्कनेक्ट होतो. हा हा, ठीक आहे. तर हा जो आता तुम्ही प्रश्न विचारला की उपासना पद्धती आणि हे याचा फायदा होतो का आणि हे करावं का नाही, हा ह्याला मनाचं दौर्बल्य म्हणावं. ऍक्च्युअली काय आहे बघा, की आपण सरसकटपणानं देव ही संकल्पना उडवून लावू शकत नाही. म्हणजे आपण जरी म्हणालो की आपण लॉजिकनी, विवेकानीच प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, पण एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना हा एवढा पूर्ण विवेकानीच जगता येईल, हा प्रश्न खरं तर खूपच अवघड आहे. प्रत्येकाला ऍब्सोल्यूट विवेकाने जगता येणं आणि प्रत्येक प्रश्न विवेकानेच हँडल करता येणं हे अवघड आहे. त्यामुळं देव आणि त्याच्या उपासना पद्धती या संकल्पना आपल्याला पूर्णपणे त्याचं म्हणजे उडवून लावणं हे कितपत शक्य होणार आहे. त्यामुळं बहुतांशी लोक जेव्हा त्याचा कल असतो तर त्याला सरसकटरित्या चुकीचं ठरवणं हे मला योग्य वाटत नाही. काय असतं की प्रत्येक माणसाची आपली आपली एक कुवत आहे, तो आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे त्या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आता जसं म्हणालो की सगळे घटक हे आपल्या नियंत्रणातले नसतात. तर जे घटक माझ्या नियंत्रणात नाहीत त्याला आपण दैव असतो. पण फक्त दैवावर विसंबून राहून माझे सगळे प्रश्न सुटतील अशा संकल्पनेनं जर मी कुठलीही उपासना पद्धतीचं आचरण करत असेल किंवा प्रार्थना करत असेल तर ही अंधश्रद्धा समजावी. जर मी माझ्या सगळ्या नियंत्रणातल्या घटकांवर योग्य पद्धतीनं काम करतोय आणि नियंत्रणाबाहेरचे घटक सुद्धा मला अनुकूल असावेत याच्यासाठीच फक्त मी उपासना पद्धती किंवा सपोर्ट म्हणून, एक होप म्हणून, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या अगेन्स्ट गेल्या तरी सुद्धा मला कोणीतरी तारणहार आहे एवढ्या संकल्पनेनं जर मी त्याच्याकडं बघत असेल तर ते मदत करणारा भाग असू शकतो. पण पूर्णपणे त्या गोष्टींवर विसंबून
म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, या पद्धतीनं जर मी उपासना पद्धतीचा उपयोग किंवा प्रार्थनेचा उपयोग करत असेल तर ती अंधश्रद्धा समजावी आणि त्याला छेद देण्याचा नक्की प्रयत्न करावा. सर, कल्चर बाउंड सिंड्रोमच्या बद्दल तुम्ही बोलले होता, तर त्याच्याबद्दल असं म्हणणं आहे की हे फक्त भारतात आहे की विदेशात सुद्धा आहे? नाही, मी मगाशी सांगितलं हा सगळ्या अनेक देशांमध्ये, अगदी युरोपियन देशांमध्ये फक्त त्या कल्चरला निगडीत ज्या काही गोष्टी आहेत तर त्या निगडीत गोष्टीनुसार तिथल्या सिम्पटमॅटॉलॉजी वेगळी असते. म्हणजे सगळीकडेच काही अंगातच येत असेल असं नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे तर आपल्या म्हणजे मलेशियामध्ये एक आजार आढळतो वेगळ्या पद्धतीचा, एक साऊथ आफ्रिकेमध्ये कोरो नावाचा एक वेगळा आजार आढळतो. तर तिथल्या कल्चरली ऍक्सेप्टेड ज्या काही संकल्पना आहेत आणि त्याच्यावर लोक तिथले मॅक्झिमम लोक, म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट कल्चर बाउंड म्हणतो तर त्या समुदायामधले, त्या सांस्कृतिक समुदायामधले बहुतांशी लोक त्या गोष्टीवर विश्वास ठेवत असतील तर त्याला कल्चर बाउंड सिंड्रोमचा ह्या अनेक देशांमध्ये वेगवेगळे आजार असू शकतात. सर, एक सचिन गिरे यांनी विचारलेला प्रश्न आहे, जिन्नात इव्हिल स्पिरिट शरीर कब्जा करतात असे हॉलिवूड चित्रपटात दाखवलं जातं आणि काही पेस्टर एव्हिल स्पिरिट काढतात आणि आजार सुद्धा बरे करतात, याबद्दल काही सांगा. जे करतात किंवा मंदिरांमध्ये ज्या गोष्टी होतात तर ह्या सगळ्या संकल्पना म्हणजे अंगात येणं किंवा भूतानं संचार करणं किंवा कुणीतरी कब्जा घेणं, ह्या चर्चच्या बाबतीमध्ये सुद्धा गोष्टी घडतात. त्यांच्याकडे त्याच्यावर चर्चमध्ये उपचार केले जातात. अगदी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा या पद्धतीनं होतं. आणि कसं आहे बघा की ज्या गूढ गोष्टी असतात तर त्याच्याबद्दल नेहमीच सगळ्यांना कुतूहल असतं आणि त्याचा मग उपयोग आपलं फिल्म जगत सुद्धा करतं. त्यामुळं लोकांना गूढपट पाहायला आवडतात, लोकांना भूताचे चित्रपट पाहायला आवडतात, लोकांना सस्पेन्स थ्रिलर पाहायला आवडतात, म्हणून त्या पद्धतीच्या चित्रपटांचं निर्माण केलं जातं. आपल्याकडे सुद्धा अनेक मालिका त्या अनुषंगानं, चित्रपट त्या अनुषंगानं तयार होत आहेत. त्याच्या मागे बऱ्याचदा कमर्शियल उद्देश असतो. अशा चित्रपटांसाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात मिळतो म्हणून त्या पद्धतीने ते बनवले जातात. पण जे काही हे सगळं जे आहे आपण हेही लक्षात घ्यावं की हे सगळं जे पडद्यावर क्रिएट केलं जातं हा सगळा आपल्या विज्ञानाचा महिमा असतो. म्हणजे मग वैज्ञानिक महिमेनं अशा अनेक गोष्टी आपल्याला सादर करता येतात आणि आपलं मन तर त्याच्या पलीकडे जास्त ताकदवर आहे तर ते अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर प्रेझेंट करू शकतो. सर, मिरगी किंवा फिट येणं हा मानसिक आजार आहे का? ऍक्च्युली फिट्स येणं, ज्याला एपिलेप्सी, फिटला शास्त्रीय शब्द सीझर असा आहे आणि जर रिपीटेडली त्या सीझर्स किंवा कन्व्हल्जन असे दोन शब्द वापरले जातात. रिपीटेडली सीझर्स किंवा कन्व्हल्जन येत असतील तर एपिलेप्सी असा आजार म्हणतो आपण. तर हा आजार हा मेंदूचा आजार आहे मुळात. कारण की मी मगाशी असं सांगितलं होतं की आपल्या मेंदूमध्ये जे काम चालतं ते इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे जो इलेक्ट्रिकल करंट आपल्या घरामधल्या लाईटमध्ये वाहत असतो, सिमिलर प्रकारचा एक लो व्होल्टेज इलेक्ट्रिकल करंट आपल्या सगळ्या नर्व्ह सेल मधून, मेंदूमधल्या पेशींमधून वाहत असतो. आणि मग जर तुमच्या घरातल्या लाइटिंग मध्ये जर कुठे शॉर्ट सर्किट झालं तर तिथं फडफड फडफड अशा ठिणग्या पडतात. तर सिमिलर पद्धतीचं एखादं शॉर्ट सर्किटिंग तुमच्या मेंदूतल्या विद्युत प्रवाहामध्ये झालं तर तिथं असे एक्स्ट्रा डिस्चार्जेस निर्माण होतात आणि मग त्याचा परिणाम मग शरीरावर होतो. ते जर शरीराला कंट्रोल करणाऱ्या भागामध्ये झालं तर त्या व्यक्तीला अशा आकडी आल्यासारखी फिट येते, हातापायाचे झटके आल्यासारखी. तेच जर ऍबनॉर्मॅलिटी जर मनाच्या भावना कंट्रोल करणाऱ्या भागामध्ये आलं तर माणूस वेगवेगळ्या पद्धतीने विचित्र भावनांचं प्रदर्शन करतो. ते जर वर्तनाच्या गोष्टीमध्ये एरियामध्ये गेलं तर तो विचित्र वागायला लागतो. तर हे फिट्सचे प्रकारे मुळात मेंदूचे आजार आहेत
पण अनेकदा फिट्सच्या आजाराला धरून मानसिक आजारासारखी लक्षणं दिसून येतात. त्यामुळं मानसोपचार तज्ञ सुद्धा याच्या उपचारामध्ये त्यांना हे मिळालेलं असतं, त्यामुळे ते सुद्धा याच्यावर उपचार करू शकतात. माधुरी मॅडम, आपण आता समारोपाकडे वळूया. प्रश्न भरपूर आहेत. आपण डॉक्टरांचा नंबर सुद्धा त्यासाठी दिलेला आहे चॅटबॉक्स मध्ये. ज्यांना कोणाला समस्या असेल आणि पुन्हा जास्त माहिती पाहिजे असेल ते कॉन्टॅक्ट करू शकतात. आता ह्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याकरता आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विलासजी निंभोरकर यांना मी इथे आभार प्रदर्शन करण्याला प्राचारण करतो. सर्व साथींना आदवी नमस्कार. या ठिकाणी मन के साथ मन की बात किंवा मनाच्या विषयी संतांनी म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण, मनी वसे ते स्वप्नी दिसते, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकाला हाकाला फिर येती. अशा पद्धतीनं मन हे जे आहे या मनाच्यासाठी आपल्या मनामध्ये अनेक शंका कुशंका होत्या. या साऱ्यांचं निरसन करण्यासाठी अनेक विषय ठेवण्यात आलेले आहेत आणि आजच्या तिसऱ्या दिवशी देव येतो अंगात खरे आहे हा विषय घेऊन आज डॉक्टर मिलिंद पोद्दार सरांनी छान अशी माहिती दिलेली आहे. खरं म्हणजे आज जे उपस्थित आहेत त्यांच्या मनातल्या खरंच शंकांचं निरसन झालेलं असेल असं मी समजतो. याशिवाय विविध प्रश्न आत्ताच सगळ्यांनी विचारलेला आहे आणि प्रत्येकांच्या प्रश्नांचं छानपैकी उत्तर पण मिळालेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच मार्गदर्शनानंतर समाधानकारक उत्तरं मिळाल्यामुळे मला वाटते अनेकांचे समाधान झालेले असतीलच असं मी अपेक्षा करतो. तेव्हा वेळात वेळ काढून माननीय मिलिंद पोद्दार सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा खर्च किमती वेळ या ठिकाणी त्यांनी खर्ची घातलेला आहे, म्हणून मी महाराष्ट्र अनेकच्या वतीने त्यांचं प्रथमतः मी आभार मानतो. याशिवाय या ठिकाणी विविध पात्र आमचे आहेत की ज्यांचं आभार मानणं स्वाभाविक आहे. नंबर 1 सूत्रसंचालन माननीय शेंडे सरांनी केलेलं आहे. वेळेचं भान ठेवून मी आता खाईनं करतोय, कारण अनेकांनी 250 लोक उपस्थित होते, आज फक्त 135 शिल्लक राहिलेली. म्हणजे थोड्या वेळाने आभार मानता मानता मग 100 आकडा होऊन जाईल, म्हणून मी जरा शॉर्टकट घेतोय. तेव्हा सूत्रसंचालन माननीय शेंडे सरांनी उत्तम तऱ्हेने पार पाडलेलं आहे. प्रस्तावना सोबतच प्रश्नोत्तरचा भाग विनायक सावळे यांच्याकडे होता, परंतु हे संपूर्ण दोन्ही कार्यक्रम प्राध्यापक डॉक्टर माधुरी झाडे मॅडम यांनी छानपैकी पार पाडलेला आहे, त्यांचा मी आभार मानतो. माननीय बबन कानकीकर सर यांनी परिचय आणि पाहुण्यांचं स्वागत करून दिलेलं आहे, त्यांचा मी आभार मानतो. अनिल करवीर सर जे आमचे उपक्रम विभाग आहेत त्यांनी हा उपक्रम अंतर्गत कार्यक्रम राबवण्याचं काम केलेलं आहे, मी त्यांचा देखील आभार मानतो. सोबतच त्यांच्यासोबत अतुल सवाखंडे सर हे देखील या ठिकाणी भूमिका पार पाडली, त्यांचे मी आभार मानतो. डॉक्टर नितीन राऊत सर असतील, मधु बावगे सर आहे त्या ठिकाणी, डॉक्टर प्रदीप जोशी सर पण या ठिकाणी आहे, त्यांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून त्यांनी छान मार्गदर्शन केलेलं आहे, मी त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. यानंतर खरं तर उद्याचा जिंदगी ना मिलेगी दुबारा जे खऱ्या अर्थानं अनेकांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण लोक आत्महत्या प्रवृत्त का होतात याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. या ठिकाणी अनेकांची नावं सुटण्याची शक्यता आहे. सर्व उपस्थितांची आणि जिल्ह्याच्या विविध भागातून सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढील सूत्र माननीय शेंडे सरांकडे मी सोपवतो. माननीय शेंडे. धन्यवाद विलासजी, धन्यवाद. पण सर्व उपस्थित श्रोतेगण ज्यांनी हा कार्यक्रम इथे बघितला, व्याख्यानाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे खूप खूप आभार मानतो. आणि उद्याचा कार्यक्रम, उद्याचा जो विषय आहे जिंदगी मिलेगी, डॉक्टर डी जोशी नांदेडचे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. या व्याख्यानाला भरपूर उपस्थिती राहून आपल्या शंकांचं समाधान करून घ्यावं अशी मी विनंती करतो. तसंच तुम्हाला जर मानसमित्र किंवा ह्या समितीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर चॅटबॉक्समध्ये तुम्ही आवर्जून तुमचा नंबर आणि नाव लिहा आणि ह्या व्याख्यानमालेनंतर 2 दिवसानंतर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. ज्या ज्या जिल्ह्यात तुमचं काम करायची इच्छा असेल
त्या जिल्ह्याच्या शाखेला तुम्हाला सामावून घेऊ. मित्रांनो, खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान डॉक्टरांनी सुद्धा इथे मार्गदर्शन केलं. लांबलेला आहे कार्यक्रम. मन के साथ मन की बात आपण ह्या 5 दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमालेचा तिसरा दिवस आपण समाप्त करतो. खूप खूप धन्यवाद आयोजकांचे, खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचे पण खूप धन्यवाद. लढेंगे जीतेंगे.